अशा प्रकारे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्याला 80,000चा फायदा आणि करमुक्त उत्पन्न असेल। ही या दोन प्रकारच्या सध्या टॅक्स रेजिम्स आहेत, स्कीम्स आहेत। तुम्हाला जो टॅक्स ज्या प्रकारे वजावट होते, कर वजावट होते, त्याच्या ज्या दोन पद्धती आहेत, त्यातली जी नवीन पद्धत गेल्या काही वर्षात आणण्यात आली होती, त्या अन्वये 12 लाख उत्पन्न असणाऱ्याला हा लाभ मिळू शकतो। यातल्या तांत्रिक बाबी फक्त मी समजून घेईन। आपल्यासोबत अर्थतज्ञ सुद्धा आहेत केदारजी, काय सांगाल याबद्दल? ही नेमकी कशा कारण आता सगळ्यांच्या मनात आहे की नेमकं काय? मगाशी 10% कर हाही शब्द ऐकायला मिळाला, 12 लाखापर्यंत कर उत्पन्न मर्यादा हे पण ऐकायला मिळाला, नेमकं काय? मुळात लोकांनी हे समजून घ्यावं की आता दोन टॅक्स प्रणाली प्रचलित आहेत। एक जुनी टॅक्स रिजिम आहे, एक नवीन टॅक्स रिजिम आहे। नवीन टॅक्स रिजिममध्ये जे 7 लाखापर्यंत इन्कम फ्री होतं ते आता 12 लाखापर्यंत फ्री करण्यात आलेलं आहे, की ज्यात कुठच्याही कर वजावटी नव्हत्या। आणि जे जुन्या स्ट्रक्चर होतं, जे लोक पारंपरिक पद्धतीने टॅक्स भरत होते त्यांच्याकरता पण परत त्याच्यात नवीन नवीन स्लॅब बनवण्यात आले आहेत। पूर्वी ज्या स्लॅब 10 लाखाच्या 5-5 लाखाच्या गॅपच्या होत्या त्या आता साधारण 4-4 लाखाच्या गॅपने बनवण्यात आले आहेत। आणि प्रत्येक स्लॅबमध्ये साधारण एक 5-5% टॅक्स ब्रेकअप दिलेला आहे की तुम्ही 15 लाखापर्यंत इन्कम कमवत असाल तर तुम्हाला 15 लाखापर्यंत 15% टॅक्स आहे। 20 लाखाचं इन्कम असेल तर साधारणतः 20% टॅक्स आहे। मग 24 लाखापर्यंत इन्कम असेल तर नवीन टॅक्स स्लॅब आहे। 30 लाखापर्यंत असेल तर 30% टॅक्स आहे। अशा पद्धतीने त्याने नवीन स्ट्रक्चर बनवलेलं आहे। बरं, आणि हे त्याने बेसिक आता सांगितलं। प्लस त्याने एक नवीन मुद्दा त्यात म्हटलं की नवीन मी केदारजी तुम्हाला थोडंसं थांबू दे, पुन्हा एकदा बघूयात नेमकी काय घोषणा केली, त्यानंतर मी पुन्हा तुमच्याकडे येतो। काय घोषणा केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी? We have periodically reduced their tax burden. Right after 2014, the nil tax slab was raised to 2.5 lakhs of rupees, which was further raised to 5 lakh rupees in 2019 and to 7 lakh rupees in 2023. This is reflective of our government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे। 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे। अतिशय जुनी मागणी या निमित्तानं काही प्रमाणात पूर्ण होताना बघायला मिळते। मोदी सरकारची नोकरदारांसाठी सर्वात मोठी घोषणा। नोकरदारांना 12 लाखांपर्यंत उत्पन्न कर नसेल, आयकर नसेल। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालेलं आहे या आर्थिक वर्षापासून। गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती आणि दर अर्थसंकल्प हा करांच्या रचनेबाबतीत नवीन काही क्रांतिकारी घोषणा घेऊन येईल अशी अपेक्षा असायची, मात्र तसं व्हायचं नाही। मात्र आज अखेर आता 10 लाखाच्या वर हा आकडा गेलेला आहे। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालेलं आहे। जो आकडा आधी 7 लाख होता आता तो थेट 5 लाखांनी वाढून 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालेलं आहे। केदारजी, आपण सांगत होता याबद्दल? टॅक्स प्रणालीतनं आता नवीन टॅक्स प्रणालीत जावं असं सरकार इनडायरेक्टली लोकांना सांगताय। बरं, की जिथे तुम्हाला 12 लाखापर्यंत इन्कम फ्री मिळेल आणि कदाचित त्यात पुढे कर वजावटी नसतील, हे त्यात एक असू शकतं। पण त्यांनी एक आणखीन एक अनाउन्समेंट केली की पुढच्या आठवड्यात मी नवीन इन्कम टॅक्स विधेयक संसदेत मांडणार आहे। याच्यामध्ये आता आपल्याला बघायला लागेल की त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आणखीन काही बेनिफिट्स लोकांना दिलेत का, ज्या अर्थी त्यांनी त्यात काही बोलताना सांगितलं की हाऊस होल्ड प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याच्यावर येणारे कॅपिटल गेन्स आहेत, याच्यावरती पण पुढच्या मी बिलामध्ये काही डिटेल्समध्ये मांडणी करणार आहे। तर ते खऱ्या अर्थाने बघण्यासारखं असेल, कारण की मुळात आपण जे आज बघतोय हाऊसिंग लोन जे महाग झालेलं आहे रेट ऑफ इंटरेस्टमध्ये, त्याच्यात आपल्याला आणखीन काही बेनिफिट्स मिळतात का, तो त्या दृष्टीने ही चांगली घोषणा आहे। मी खरी गेल्या वर्षीच अपेक्षित करत होतो की 10 लाखापर्यंत इन्कम फ्री करावं आणि हे खरंच चांगलं काम सरकारने त्या लेवलला केलेलं आहे। आणि या दृष्टीने सरकारचे मी खूप आभार मानतो की अवेटेड मागणी होती लोकांची। फक्त आता लोकांनी ठरवायचं की आपल्याला जुन्या टॅक्स रिजिममध्ये काम करायचं आहे की आता नवीन टॅक्स रिजिममध्ये यायचं आहे।
पण मग हा जुना टॅक्स पद्धत, जुनी कर प्रणाली पद्धत आणि नवीन कर प्रणाली पद्धत यामधला हा फरक का असा आहे? मग सरळ आपण पूर्ण का नाही जातो? का केवळ एक ट्रान्झिशन होण्यासाठी दिलेला काळ आहे? हां, बरोबर. ट्रान्झिशन देण्यासाठी हा काळ दिलेला आहे. कारण कसं असतं की एखादा नियम बदलायचा म्हटलं तर वर्षानुवर्ष जी प्रचलित पद्धत आहे ती बदलायला लोकांना मानसिक दृष्टीने पण फरक पडतो. आणि मग प्रत्येक जण थोडं कॅल्क्युलेशन करतो की बाबा मला याच्यात किती बेनिफिट मिळतोय, मला याच्यात किती बेनिफिट मिळतो, आणि त्याच्यानंतर तो डिसाईड करतो की मला कुठची पद्धत वापरायची. सो त्या दृष्टीने त्यांनी हा गेल्या 3-4 वर्षाचा काळ बघितला तर आपण 2 प्रचलित पद्धती वापरतोय. तर आता लोकांनी आपले CA आहेत त्याच्यावर बसून आपल्याला कुठे जास्त बेनिफिट मिळू शकतो, कशा अंगाने आपण आपलं इन्कम सिक्युअर करू शकतो आणि ते आपल्या स्वतःच्या आर्थिक वृद्धीकरता कसं वापरू शकतो यावर लक्ष देणं चांगलं ठरेल. आणि म्हणजे मी आता मला जे काही सोशल मीडियावर सुद्धा कमेंट्स येतात, व्हॉट्सअपवर पण येत आहेत, तर मला अगदी बाळबोधपणे असं सांगा, आम्हाला समजावून सांगा की आपण जे कराचं एक नेहमी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आम्ही चॅनलवाले पण दाखवतो की इतक्या लाखांपर्यंत इतका कर, इतक्या लाखांपर्यंत इतका कर. तर याचा अर्थ 12 लाख रुपये वार्षिक ज्याचं उत्पन्न आहे तिथपर्यंत आता 0 कर असून यापुढचे कराचे स्लॅब्स हे 12,01,000 रुपयापासून सुरू होणार असा अर्थ आहे? हो, नवीन रेजिम मध्ये तशा पद्धती सुरू होईल. बरं. म्हणजे साधारण 3 वर्षापूर्वी आय थिंक ही पद्धत सरकारने इंट्रोड्यूस केली होती. आणि आपण अजूनही बरेचसे लोक जुन्या पद्धतीने टॅक्स भरतायत. बरं. सो त्यांना हा आता फरक कळला. आता कसं ना, उद्यापासून पेपरात याच्यावरती आणखी डिटेल्स माहिती येतील की बाबा नवीन रेजिम मध्ये गेला तुम्हाला किती टॅक्स लायबिलिटी येते आणि जुन्या टॅक्स प्रमाणे तुम्हाला किती टॅक्स भरायला लागतोय. सो ही गॅप हळूहळू गव्हर्नमेंट असं करते की लोकांनी जुन्या पद्धतीतनं नवीन कर प्रणालीतच यावं, जेणेकरून एकच सुटसुटीत इन्कम टॅक्सची पद्धत असेल की ज्यात तुम्हाला साधारण आता हे 12 लाख म्हटलं तर महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न झालं. आणि ठीक आहे, लोकांना खूप चांगलं आहे. मला असं वाटत नाही लोकांनी वारेमाप खर्च करण्यापेक्षा संयमित राहून. मला हा पुढचा प्रश्न माझा तोच होता केदारजी तुम्हाला. अशा प्रकारे आज जवळपास 8 लाख ते 12 लाख तर साधारणपणे मध्यम वर्ग ज्याला आपण म्हणतो त्याचं उत्पन्न त्या दिशेने गेलेलं आहे. 7 ते 12 लाखाच्या आसपासचा तो आहे. 12 लाखापर्यंत त्याचं पुढचं त्याला स्टेप्स मिळतात. म्हणजे थोडक्यात पुढच्या 5 वर्षात आज जो साधारणपणे 6-7 लाखाच्या घरामध्ये असेल तो माणूस पुढच्या 5 वर्षामध्ये 12 लाखाच्या दिशेने जाईल. 10 लाख तर तो नक्की ओलांडेल. मला सांगा, अशा दृष्टीने तुम्ही अर्थनियोजनाच्या दृष्टीने, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने काय सल्ला द्याल? या संधीचा वापर कसा केला पाहिजे? म्हणजे या संधीचा लोकांनी नक्कीच फायदा घेतला पाहिजे. मुळात त्यांनी आता आपलं इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर पहिलं नीट बनवायला पाहिजे की बाबा आज मला जे ॲडिशनल इन्कम हातामध्ये मिळत आहे, आज जो थोडंफार ॲडजस्टमेंट करून काही बाबतीत राहत होता काही वेळेला की टॅक्स जास्ती जातोय किंवा मला खर्च आहेत, तर पहिलं नियोजन करावं लोकांनी की जो काही त्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसा येणार आहे तो आता गुंतवणूक कशा पद्धतीने केली जाईल. मग त्याच्यात गव्हर्नमेंटच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम असतील, PPF सारखी काही योजना आहेत, अशा योजनांचा लोकांनी पहिला फायदा घ्यावा. डायरेक्ट काय हे मिळाले म्हणून शेअर मार्केटमध्ये यावं असं मी नक्कीच सुचवणार नाही, कारण की तो पूर्ण वेगळा प्रांत आहे. त्यामुळे पहिली बेसिक नीड आहे आपल्या पुढच्या भविष्याची योजना ही त्यांनी यातनं मांडली पाहिजे. आणि मग प्रत्येकाला वाटतं माझं घर असावं, माझी गाडी असावी, माझी 2 व्हीलर असावी, माझ्याकडे चांगला मोबाईल असावा. तर या दृष्टीने मग त्याचं प्लॅनिंग करा की मी आता आलेल्या इन्कममध्ये फक्त पैसे खर्च करणार. केदारजी, यामुळे आता हे या आर्थिक वर्षापासून हे लागू होत आहे, याच्यामुळे जवळपास प्रत्येकाच्या काय साधारणपणे 30-40 हजार रुपये एक्स्ट्राचे उरणार आहेत. किमान मी 30 हजाराचा तर साधा हिशोब सरळ करतोय, 20 ते 30 हजार रुपये. याच्यामुळे जी एक चेन रिॲक्शन सुरू होते मार्केटमध्ये ती सुरू होईल आता एक पुढच्या 6 महिन्यात बघायला मिळेल आपल्याला. हो, म्हणजे एक मुळात खेळता पैसा बाजारात येईल. म्हणजे आता जे कन्झम्पशन सेक्टरवरती जी एक मंदी आलेली दिसते गेल्या 6 महिन्यात, म्हणजे खरं सांगू का की कोरोना नंतर जो एक पीक आला होता ओव्हरऑल कन्झम्पशन सेक्टरला वापरण्यावरती, तो अवाढव्य वाढलेला होता. म्हणजे आज तुम्ही जेव्हा मोबाईलमधनं ऑनलाईन जेव्हा ॲप्लिकेशन्सवरनं एखाद्या गोष्टी मागवता तेव्हा तुम्ही बघता की तुम्हाला एकच गोष्ट घेता येत नाही, मग त्याच्यावर दुसरी गोष्ट घ्यायला. मी तुम्हाला थोडंसं थांबू दे. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते प्रवक्ते गोपाळ तिवारी चर्चेत सहभागी होत आहेत. गोपाळ तिवारीजी, आपली पहिली प्रतिक्रिया या बजेटबद्दल. नाही, कदाचित काही निवडणुकीला या सरकारला सामोरं जायचंय का काय असाही एक शंका येते ह्या सगळं बघितलं तर. परंतु बेसिक मध्ये जे विकासाचा दर जर आपल्याला लक्ष गाठायचं आहे तर तो 8% वर जायला पाहिजे. तो अजून काय साध्य होत नाही. आर्थिक पाहणी अहवाल जो नागेश्वरांनी जो काल मांडला त्याच्यापासून बजेटमध्ये बरंच अंतर दिसतंय. कारण त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या
त्या बाहेरची गुंतवणूक यायला पाहिजे, इंडस्ट्री मोठी व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करणारी संख्या खूप दिवसेंदिवस कमी होतीये, हे देखील एक जाणवतंय. त्यामुळे मध्यमवर्गीयांना टॅक्स कमी केला तर ते त्या ठिकाणी म्युच्युअल फंड किंवा शेअर मध्ये गुंतवणूक करतील, भांडवली गुंतवणूक करतील, या हेतूने देखील त्यांना हे सवलत दिली की काय, असाही एक प्रश्न त्या ठिकाणी येतो. आरोग्य आणि शिक्षण सेवा ह्या ज्या आहेत त्या अधिक बळकट होण्याकरता त्या ठिकाणी पावलं उचलले गेले पाहिजेत. बरं. आपण काही राज्यांना 1.5 लाख कोटीचं कर्ज बिनव्याजी जाहीर केलं. 3 वर्षापूर्वी 1 लाख कोटी बिनव्याजी कर्ज जाहीर केलं होतं निर्मला सीतारामन. त्याचं काय झालं काही समजलं नाही. जीएसटीचा महसूल राज्यांना जो अपेक्षित आहे तो वेळेवर मिळाला पाहिजे. वाढती कर्ज आणि जे काही भ्रष्टाचाराच्यावर कारवाई करून जो पैसा वसूल करणार होते, बाहेरच्या देशात जो आपला पैसा घेऊन पळालेले गेले, किंवा आपलं एकंदर जर उत्पन्न वाढण्याकरता जी काही पावलं उचलायला पाहिजे धोरणात्मक, ती काही असे फार मोठी कुठं दिसलेली नाही त्याच्यामध्ये. पण या निमित्तानं मध्यमवर्गीयांची मागणी पूर्ण करत मोदी सरकारने तिवारीजी भारतातल्या मोठ्या मध्यम वर्गाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला असं वाटतं तुम्हाला? आणि अशाच प्रकारे या टॅक्स रेजिम म्हणजे कर रचना, कर प्रणालीमध्ये बदलाची मागणी काँग्रेसच्या काळापासून होत होती. तुम्हाला असं वाटतं की ती गाडी जी सुटली होती ती भाजपने पकडली आहे? नाही, हे बघा, आता मध्यंतरी मध्यमवर्गीयाची जी क्रय शक्ती आहे ती खूप कमी होत चालली होती. अनेक त्याच्यावर युट्यूब व्हिडिओ होते. अनेक जणांनी म्हणजे मध्यमवर्गीय जे खरेदीला जायचे ते कमी प्रमाणात ते वस्तू खरेदी करायचे असा एक ट्रेंड पकडला जात होता आणि चारी बाजूनी मध्यमवर्गीय पिचला जात होता. तुम्ही आजपर्यंत हॉस्पिटल, पनीर, जे जीवनावश्यक वस्तू आहे त्याला कधी जीएसटी देत नव्हतो आपण. हॉस्पिटलच्या खर्चावर जीएसटी देत नव्हतो. इन्शुरन्सला, पॉलिसीला जीएसटी करायला लागले. सेकंड हँड कार घेतो मध्यमवर्गीय, त्याच्यावर यांनी 18% जीएसटी लावला. म्हणजे चारी बाजूने जीएसटीच्या कोंडमारातून हे थोडीफार जी सुटका देण्याचा त्यांचा एक भासवण्याचा जो प्रयत्न आहे तो बघू आता. एकीकडे नोकरदार पण म्हणतायत की छोटे छोटे व्यावसायिक 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नधारकांना सगळ्यांनाच माफ आहे का ते, का फक्त नोकरदार? ते नोकरदार मध्ये कुठले नोकरदार? म्हणजे या गोष्टी आणि परत त्याविषयीचं ते विधेयक थोड्या दिवसात मांडतात असे म्हटले आहे. तर ते मांडल्यावरच आपल्याला स्पष्ट चित्र लक्षात येईल असं वाटतं मला. मी केदारजी तुमच्याकडे सुद्धा येतो. म्हणजे एक पहिल्यांदा लगेच आनंदाचा सगळ्यांना जरा भरता आलं आणि लगेच सगळे स्वागत वगैरे करतात आणि चांगली पण आहे. ज्यांचा फायदा होतो त्यांचा झालाही पाहिजे. पण केदारजी, माझा आपल्याला प्रश्न आहे, भारतामध्ये आता 1 लाख रुपये महिना पगार, 12 लाख रुपये वार्षिक असा पगार असणाऱ्यांची संख्या ही एकूण करदात्यांच्या म्हणजे कर न भरणाऱ्या तर सोडूनच त्या करदात्यांच्या सुद्धा किती प्रमाणात आहे हे पाहता खरी आकडेवारी अशी समोर दिसते की साधारणपणे आपल्याकडे 20 ते 30 हजार रुपये हे पर कॅपिटा प्रति व्यक्ती दर माणशी उत्पन्न आहे. 12×36 3,60,000, डोक्यावरून पाणी 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारा आपला भारत आहे. अशा वेळी 12 लाख उत्पन्न मर्यादा करमुक्त केल्यानंतरचा नेमका रिअलायझेशनच्या पातळीला फायदा किती? नाही, मी खरं सांगू का, तुम्ही विचार करत ना की सॉफ्टवेअर इंडस्ट्री किंवा मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत, मोठी पोस्ट आहेत ना, तिथे आज लोकांना सॅलऱ्या खूप आहेत, ही फॅक्ट आहे. दुसरं, आज आपण एक साधारण विचार करू, आज एका फॅमिली नवरा बायको दोघंही चांगलं उत्पन्न आज कमवत आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी आज एका घरात साधारणतः 70 ते 80 हजार रुपये इन्कम एका फॅमिलीमध्ये नवरा बायको कमवून बऱ्यापैकी आणतात. आज आपण या दृष्टीचा विचार केला तर दोघांचं मिळून वर्षाचा आज 12 लाख रुपये इन्कम वाचणार आहे. याकडे पण आपण बघितलं पाहिजे. शेवटी असं आहे ना की तुम्हाला दिलं तरी त्रास आहे, नाही दिलं तरी त्रास आहे. मग शेवटी गव्हर्नमेंट काय करणार? आज तुमची अपेक्षा होती ती डायरेक्टली गव्हर्नमेंटने मान्य केलेली आहे, त्याचा थोडे दिवस उत्साह साजरा करा. दुःख कशाला बाळगताय? म्हणजे दुसरं असं आहे ना, म्हणजे खरं सांगतो की आपल्या तोंडात 32 दात असतात आणि त्यातला एक दात दुखत असेल ना तर आपली जीभ त्या दुसऱ्या दाताकडेच जाते. तसं सगळ्यांचं आहे. आता तुम्हाला कशाला दुसऱ्या दाताकडे बघताय? आता तर आनंद मिळाले ना, 12 लाखापर्यंत इन्कम. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण ज्यांचे 32 दाते त्यांचं ठीक आहे, ज्यांच्या तोंडाचं बोळकं झालंय त्याच्यासाठीचा बजेट असलं पाहिजे ना. समाज हा अशा प्रकारे बनलेला आहे. आपल्याकडे 20-25 हजार रुपये प्रति माणशी म्हणजे साधारण 2.5-3-3.5 लाख रुपये वार्षिक पगार असलेली किंवा उत्पन्न असणारी माणसे जगामध्ये. मी जातो मिलिंद मुरुककरांकडे. मुरुककरजी, 12 लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा मुक्त झालेलं आहे, कशा प्रकारे बघता या ऐतिहासिक घोषणेकडे? मला कल्पना होती असं काहीतरी होईल आणि हीच एक हेडलाईन बनणार आहे. आणि यातलं मला
एक लॉजिक मला हे कळत नाहीये की मुळात जर अर्थव्यवस्थेमध्ये मागणी कमी आहे आणि ह्याच्याबद्दल सर्वांचं एकमत आहे, तर एक म्हणजे ज्याला आपण मिडल क्लास म्हणतो, मगाशी म्हटलं, तो समाजातला 10% वरचा वर्ग आहे आणि तो आपण मिडल क्लास असं म्हणून त्याची राजकीय ताकद आज प्रचंड आहे आणि त्याच्यामध्ये ही सवलत दिलेली आहे. जर ब्रॉड बेस्ड जास्तीत जास्त लोकांच्या हातात पर्चेसिंग पॉवर जायची आणि म्हणून डिमांड वाढायची असं जर आपल्याला हवं असेल, तर या घोषणेमुळे, ही राजकीय घोषणा आहे असं मी म्हणतो, याच्यामुळे अर्थव्यवस्थेला अशी गतिमानता कशी येईल मला कळत नाही, कारण ती लोकसंख्या खूप कमी आहे. त्या लोकसंख्येतला त्यातलाही तळातला भागातला तुम्ही एक छोटा भागाला तुम्ही दिलेलं आहे. सो मला हे कळत नाही, हे कोणी लॉजिक समजावून सांगावं की ह्याच्यामुळे मागणी कशी वाढणार आहे, किती वाढणार आहे, कारण मुळात लोकसंख्या केवढी आहे. त्याऐवजी जर आपण जो मुख्य मागणी होती शेतीमालाच्या भावासंदर्भातली कोणत्या ना कोणत्या प्रकारची योजना, मी असं म्हणत नाही की सरसकट हमीभावाचं खरेदी सरकारने करावी अशा तऱ्हेची माझी भूमिका नाहीये, पण त्या डेफिशियन्सी पेमेंटचे मुद्दे होते ज्याच्यावर चर्चा खूप झाली होती. हरियाणामध्ये त्याचा अंमलबजावणी झाली होती की वस्तू शेतीमालाचे भाव एका हमीभावाच्या खाली गेले तर त्या भागात साधारणपणे काय मार्केट रेट आहे आणि हमीभावातली फरक शेतकऱ्यांना द्यायची. अशा तऱ्हेच्या ज्या कल्पना आज चर्चेला गेलेल्या होत्या त्याच्यासाठीचा निधी नाही, त्याची चर्चाही बजेटमध्ये नाहीये. आणि हे या ज्या गोष्टी होत्या, या अशा तऱ्हेच्या गोष्टीमुळे खरं तर ब्रॉडबेस्ड लोकांच्या हातात खाली पर्चेसिंग पॉवर गेली असती, ग्रोथ प्रोसेस ही खालपर्यंत झिरपली असती. त्यामुळे आता म्हणजे जे पॉलिटिकल आजची सगळी मनोव्यवस्था आली आहे ना, की मिडल क्लास म्हणून नावाचा जो बोलगेवडा वर्ग आहे, ज्याच्यात मी सुद्धा आहे तसं पाहिलं तर त्या वर्गामध्ये, पण याची ताकद प्रचंड मोठी आहे आणि त्या ताकदीपुढे हा संबंध असंघटित क्षेत्र, संबंध ॲग्रिकल्चर सेक्टर आणि तो जिथे ग्रोथ गेली पाहिजे त्याचा आवाज मात्र अतिशय क्षीण झाला आहे. आणि या बजेटमध्ये मला हे दिसतं बघा, निर्मला सीतारामनच्या संबंध बजेटमध्ये त्यांनी ही घोषणा सर्वात शेवटी केली. म्हणजे संबंध पॉलिटिकल की ही मोठी घटना घडणार आहे, याच्यावर चर्चा होणार आहे, बाकी सर्व मुद्दे हे विसरले जाणार आहेत. ही माझी बजेटवरची पहिली आहे. त्याच्यात काही मला आवडलेल्या गोष्टी आहेत ते मी सांगतो. त्यात त्यांनी पल्सेसवर, म्हणजे मी कारण शेतीबद्दल मला जास्त बोलायला आवडेल, डाळीबद्दल त्यांनी म्हटलंय की डाळीमध्ये आम्ही आत्मनिर्भरता आणू आणि हे महत्वाची गोष्ट आहे. आता ह्याच्यातला प्रॉब्लेम असा आहे की डाळीच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतं की जर जे गरीब नाहीत आणि जे गरीब आहेत, आणि ते मी जेव्हा गरीब आहेत म्हणतो तेव्हा तळातले 50-60% लोक म्हणतोय असं लक्षात घ्या, पण 10-15% नाही, 50-60% लोकांच्या आहारामध्ये आज प्रथिनांची प्रचंड मोठी कमतरता आहे. खरं तर आकडा 70% आहे. त्यातल्या तळातल्या लोकांच्या प्रथिनांचं जे सेवन आहे ते जे गरीब नाहीत आपल्यासारखे लोक त्यांच्या निम्म आहे. आणि संबंध हा पॉप्युलेशन आहे, याची प्रोडक्टिव्हिटी याच्यामुळे हॅम्पर झालेली आहे, कारण डाळीचे भाव वाढले की यांचं कन्झम्पशन कमी होतं आणि इन्कम जरी कमी झाला तरी कन्झम्पशन कमी होतं मोठ्या प्रमाणावर. आणि हा भारतापुढचा सर्वात महत्वाचा मोठा मुद्दा आहे. यावेळेला त्यांनी डाळीचं आत्मनिर्भरता म्हटली आहे, पण डाळ उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही याच्यात कसं सामावून घेणार आहे, कारण जोपर्यंत त्यांना चांगले भाव मिळणार नाहीत तर डाळीची आत्मनिर्भरता येणार नाहीये. म्हणजे रिसर्च तर व्हायलाच पाहिजे, ॲट द सेम टाइम त्यांच्या हमीभावाचाही मुद्दा केला पाहिजे. तो कसा, तर याच्यामध्ये पीडीएस मध्ये डाळ घेता येईल का, याच्यावरची बरीच चर्चा आहे. दुर्दैवाने याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाहीये. तरी मी म्हणेन की डाळीचा मुद्दा एक आत्मनिर्भरतेच्या निमित्ताने आला, ते मला स्वागतार्ह वाटतं. त्याचे तपशील आपण पाहू शकतो. दुसरा एक मुद्दा त्यांनी मला वाटतं कुपोषणाच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडला, त्याचे तपशील पाहावे लागतील, कारण त्याच्याशिवाय असं बोलणं योग्य ठरणार नाही. पण मला असं वाटतं की तो जो मुद्दा मांडला गेला हा अतिशय महत्वाचा आहे. आपण सगळे विसरतो की या देशातली 35% मुलं ही खुरटलेली आहेत, स्टंटेड आहेत. म्हणजे त्यांचा विकास एका विशिष्ट वयानंतर त्यांचा बौद्धिक विकास होऊच शकणार नाही. लक्षात घ्या, आपण जेव्हा मोठा भारत देश वगैरे म्हणतो, आपलं लक्ष या 35% मुलांकडे आहे का त्याच्याबद्दल. म्हणजे हे मोठ्या मोठ्या अनेक देशांनी हे अत्यंत झपाट्याने याच्यातून ते बाहेर पडलेले आहेत. पण आपण 30-35% मुलं जर आपली अशी असतील, 30-35% लोक आपले असे असणार असतील, तर कोणत्या प्रकारचा विकसित भारत होणार आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख आणि काही योजनाही आहेत. आणि ही चांगली आपण ही चर्चा चालू ठेवूया. मी तुमच्याकडे मिडल क्लास आपल्यासोबत आता पाशा पटेल आहेत, शेतकरी नेते आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत.
आणि महत्त्वाच्या आयोगांवरती, समित्यांवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. पाशा पटेलजी, आपलं स्वागत आहे. अर्थसंकल्पाबद्दलची पहिली एक प्रतिक्रिया, एक विश्लेषण मनात तयार होतं, विविध क्षेत्रांमध्ये काय पैसा कसा वाटलेला आहे, काय आहे तुमची प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगने उच्छान मांडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता शेतकऱ्यांना वाटत होतं की पहिलं 27 नक्षत्रावर पाऊस होत होतं, आता तर फक्त 2च नक्षत्र, ते ढगफुटी नाही तर दुष्काळ. अशा परिस्थितीमध्ये बियाण्यामध्ये सुद्धा विज्ञानाचा वापर व्हायला पाहिजे असं देशभरातल्या शेतकऱ्याची अपेक्षा होती. या बजेटने सगळ्यात मोठं काय दिलंय तर एक गोष्ट दिलेली आहे, ते म्हणजे बियाण्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य द्यायचं आणि पर्यावरणपूरक बियाणे तयार करायचे. ही जी घोषणा आहे, या घोषणेमुळं संपूर्ण शेती क्षेत्राला नवीन दिशा मिळण्याची एक हे तयार झाली, परिस्थिती तयार झाली आहे. का तर आजपर्यंत लोकांना, शेतकऱ्याला काय वाटतंय की मला चांगलं बियाणं द्या, पाणी द्या, लाईट द्या, बाकीचं मी बघन ना, बरोबर आहे. परंतु तेच होत नव्हतं. आपल्याकडं बियाण्या म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये विज्ञानाला मुक्त प्रवेश होता, फक्त बियाण्यामध्ये विज्ञानाला प्रवेश नव्हता. तो प्रवेश या बजेटमध्ये मोकळं झालेलं आहे असं मला दिसतं आणि हीच सगळ्यात मोठी या बजेटमधली घटना मला दिसते. पण म्हणजे जो सगळ्या शेतकऱ्यांचा आणि आपलाही कधी काळी अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिला, तो म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्याच्या पूर्ण संदर्भांसह लागू होणं, हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण काही प्रमाणातल्या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. या दृष्टीने आता हे बियाणं वगैरे तुम्ही म्हणालात, मी त्याचा आदर करतो. प्रश्न असा आहे, आपल्याकडे आहे त्या बियाण्यांचं वितरण व्यवस्था आणि नंतर जे काही स्टॉक पायलिंग होतं आणि कसा तो सडवला जातो, काय केलं जातं, आपल्याला कल्पना आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, एक खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोक, मग तो ग्रामीण भारत असेल नाही तर शहरी भारत असेल, 12 लाखाचा उत्पन्नाचा कोणाला फायदा होणार आहे तो एक वेगळा वर्ग असेल, पण तो भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत किती आहे त्याचा विचार करा. त्या दृष्टीनं ठोस हाती काय आलं पाशा पटेल? ठोस नाही, ठोस म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की एक गोष्ट लक्षात ठेवा की आता माझ्या भागामध्ये सोयाबीन हे पीक आहे. काढणीच्या काळात तेवढं प्रचंड पाऊस पडू लागलेला आहे की हातात आलेलं पीक चाललंय हो. या वर्षी 2 महिने सोयाबीनची खरेदी केंद्र सरकार करत असताना सोयाबीनमध्ये केंद्र सरकार 12 मॉइश्चरचं सोयाबीन खरेदी करतं, परंतु काढणीच्या काळामध्ये प्रचंड पाऊस असल्यामुळे ते मॉइश्चरचं प्रमाण 15 झालं, 16 झालं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला काय पाहिजे माहितीये का, किती पाऊस पडला तर माझ्या सोयाबीनच्या दाण्याचं मॉइश्चर बदललं न पाहिजे, माझं पेरलेलं पीक हाताला आलं पाहिजे. किंवा आफ्रिकेमध्ये 5% ओलाव्यावर मक्याचं पीक येतं हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अशी बियाणे द्या ना मला. परिस्थिती बदललेली आहे, परिस्थिती बदललेली आहे. बदललेल्या परिस्थितीमध्ये मला बियाणं व्यवस्थित मिळत नव्हतं. सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्या संघटनांची ही मागणी होती की आता तर चोरून बियाणं आणून लोक लावायला सुरुवात केलेले होते. मग तुमच्या माहितीसाठी सांगतो, 25 वर्षापूर्वी एक भारत सीड कंपनी नावाची गुजरातमध्ये कंपनी होती, त्याने बीटीचं बियाणं चोरून आणलं होतं पहिल्यांदा आणि मग 5 क्विंटल 4 क्विंटल वरून 22 क्विंटल उतारा येतंय. हे त्या बियाणे त्या मला पाशा पटेलजी, आपला मुद्दा बरोबर आहे, मी त्याच्या तांत्रिकतेमध्ये जातच नाही, तुम्हाला जास्त त्यातलं माहिती, बरोबर, ते मला मान्य आहे. बरोबर. माझा प्रश्न असा आहे की अशा शेती संदर्भातल्या ज्या उपलब्धी असतात, बियाणं असेल, सौर ऊर्जा पंप असेल, या गोष्टी होत राहतात, त्याला एक काळ जावा लागतो. आता बियाणाची आता घोषणा झाली आहे, असं बियाणं हाती येऊन ते देशभर वितरित होईल आणि लोकांकडे येऊन त्याची शेती तयार होईल आणि त्यावर आपलं शेती उत्पन्न वाढेल, ही खूप पुढची गोष्ट आहे. आता काही गोष्टी अपेक्षित होत्या, जसे की पीक विमा, जसे की स्वामीनाथन शिफारशी, जसं की ही तोट्यातली शेती, जसं की कर्ज शेतकऱ्यांना किंवा कर्ज माफी सुद्धा. या बाबतीत मी आपल्याला विचारू इच्छितो की असा कोणता मुद्दा म्हणा की अरे याचा वापर, या गोष्टीचा, या घोषणेचा फायदा या वर्षापासून, या वर्षाच्या अंतापासून शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात होईल. नाही, आता माझ्या दृष्टीनं ना आता काय झालं माहितीये का, की 12,000 रुपयाची तूर 6,000 रुपयावर आलेली आहे आणि 8,000चा हरभरा 6,000वर आलेला आहे. सध्या शेतकऱ्याच्या समोर भेडसावणाऱ्या ह्या समस्या आहेत. एवढे भाव का गेले? तुटवडा होता म्हणून. आता खाली आलं की पुन्हा शेतकरी म्हणतात की आम्ही 12,000 रुपये भाव बाजारात होता म्हणून तर आम्ही पेरणी केली आणि मग सरकारला आयात करावं लागलं. म्हणजे तुटवडा होता म्हणून सरकारला आयात करावं लागलं. आणि आयात करणं काही चांगली गोष्ट नाही, उरावर दगड ठेवून आयात करावी लागते. आणि म्हणून आता केंद्र सरकारने या पद्धतीनं या वर्षी या बजेटमध्ये जी घोषणा केलेली आहे ना
की आम्ही आता मसूरमध्ये, तुरीमध्ये, उडदामध्ये स्वयंपूर्ण होण्याचं 6 वर्षाचं धोरण तयार करतोय. म्हणजे आता कुठेतरी सरकारला एक गोष्ट प्रचंड लक्षात आलेली आहे की ह्याचा आता टाइम बॉन्ड प्रोग्राम करावं लागणार आहे. म्हणून 6 वर्ष म्हणजे 5 वर्ष खरेदीची गोष्ट, जेवढे डाळी पिकवचाल त्या सगळ्याच्या सगळ्या डाळी आम्ही 5 वर्ष खरेदी करायचं अभिवचन सरकारने या बजेटमध्ये दिलेलं आहे. याच्यावर 6 वर्षाचं प्लॅनिंग तयार केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 100 जिल्हे देशातले त्यांनी शोधून काढलेले आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळे शेतीमध्ये प्रयोग करण्याची गरज होती, जे 100 जिल्हे मागास होते, त्या मागासल्या 1.7 कोटी शेतकऱ्यापर्यंत आता आपणाला या संदर्भामध्ये जायचं. आणि शेवटी बजेटमध्ये एक गोष्ट सांगितलेली की प्राधान्य कशावर आहे, तर शेतीला प्राधान्य आहे. आणि म्हणून तुम्हाला आकडे जरी तुम्हाला काही गोष्टीमध्ये दिसत नसतील तर मला असं वाटतं की धोरणात्मक दृष्ट्या जी बघण्याची गरज होती, काळाची गरज होती, त्या दृष्टीनं आता सरकारने या बजेटमध्ये बघितलेलं. आणि तुम्ही म्हणजे माझी भूमिका तुम्हाला माहीतच आहे की मी शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर काम करणारा माणूस आहे मी. आणि मी ॲग्रिकल्चर प्राइस कमिशनचा चेअरमन आहे. मला शेतीचे दर काय आहेत मला माहिती आहे. आणि सध्या महाराष्ट्रात शेतकरी दराच्या बाबतीत उदासीन आहे. म्हणजे का तर 15 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट 21 मध्ये 11,000 पर्यंत सोयाबीन गेलं होतं. ते सोयाबीन आता 4,000 रुपयापर्यंत चाललंय. ही चिंता आहे. आणि या चिंतेमध्ये खऱ्या अर्थानं एक गोष्ट आपण जे म्हणताय ती, मी पाशा पटेल शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून, म्हणजे मी भाजपमध्ये यायच्या आधीची माझी भूमिका जर तुम्ही विचारणार असाल तर मी आज सुद्धा ही गोष्ट सांगणार आहे की खऱ्या अर्थानं या वर्षी या बजेटमध्ये म्हणजे सोयाबीनची डी ऑइल केक आहे. ह्या सोयाबीनच्या डी ऑइल केकला जर सरकारने 1,000 रुपये अनुदान जर निर्यातीचं जर दिलं असतं तर आता सरकार 4,892 रुपयाला सोयाबीन खरेदी करू लागलेला आहे. आणि 1,000 रुपये त्याला खरेदीचं खर्च येऊ लागले. म्हणजे 6,000 रुपये सोयाबीन सरकारला पडलाय. आणि सरकार ज्यावेळेस बाजारात विकायला त्यावेळेस 3,000 मिळणार आहे. पण एका क्विंटलला 3,000 रुपये सरकारला तोटा करण्यापेक्षा सरकारने 1,000 रुपये जर अनुदान दिले असते डी ऑइल केकला तर नक्कीच म्हणजे सोयाबीनचा प्रश्न मिटला असता. पण सोयाबीनचा प्रश्न काही शेतकऱ्यांनी सरकारने तयार केलेले नाही. या वर्षी भारत सरकारने मक्यापासून तांदळापासून इथेनॉलला परवानगी दिलेली आहे. आणि इथेनॉलला आणि ह्याला तांदळापासून इथेनॉलची परवानगी दिली. त्यामुळे बाजारामध्ये काय तयार झालं, आपल्या देशामध्ये 90 लाख मेट्रिक टन डी ऑइल केक तयार होती सोयाबीनची. 60 लाख मेट्रिक टन ती पोल्ट्रीला जाते, 10 लाख टन ती पशुधनाला जाते आणि 20 लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंड शिल्लक राहते. ज्या वर्षी ही 20 लाख पेंड देशाच्या बाहेर जाते त्यावेळेस सोयाबीनचे भाव चढे राहतात आणि 20 लाख मेट्रिक टन निर्यात नाही झाली तर ह्याचे भाव दबे राहतात. यावर्षी दुर्दैवाने एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे अशी की बाजारामध्ये एक नवीनच प्रकार तयार झालेला आहे. नवीन प्रकार म्हणजे मक्यापासून आणि तांदळापासून जी डी ऑइल केक तयार झाली त्याच्यामुळे ती 20 लाख मेट्रिक टन पेंड आली. 20 लाख हे आमच्या उरावर बसलेली आहे, पहिलंच अधिक आहे, पुन्हा त्याच्यामध्ये 20 लाख आली म्हणजे 40 लाख मेट्रिक टन पेंड एक्स्ट्रा झालेली आहे. आणि मग बाजारामध्ये जेव्हा पोल्ट्रीवाला पेंड खरेदी करायला जातो तो मक्याची पेंड 14 रुपये आणि सोयाबीनची पेंड 42 रुपये. आणि मग त्याने सोयाबीनची म्हणजे मक्याची पेंड जर 14 रुपये किलो जर मिळत असेल तर तो 42 रुपयाची घेणारच नाही. आणि म्हणून पोल्ट्रीवाले मक्याच्या पेंडीच्या ऐवजी म्हणजे सोयाबीनच्या पेंडीच्या ऐवजी मक्याच्या पेंडीकडे गेल्यामुळं सोयाबीनच्या पेंडीचं खप झालेला नाही. आणि खप नाही झाला म्हणून ते जशाल तसं इंडस्ट्री म्हणजे त्याच्या कारखान्यामध्ये शिल्लक राहिली. ह्याचा परिणाम काय झाला, ह्याचा परिणाम झाला सोयाबीनचे दर पडण्यामध्ये. बरं गंमत अशी आहे की सोयाबीनचे भाव पडून पडून किती पडले, 4,000 पडले. मग आता सरकारला सोयाबीन खरेदी करायचं घोषणा करावी लागली. 14 लाख मेट्रिक टन सोयाबीन महाराष्ट्रातलं राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून खरेदी करणार आहेत. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे की आता 6 दिवस, आज समजा कालचा शेवटचा दिवस होता, कालचा शेवटचा दिवस होता म्हणून सगळे शेतकरी आपलं सोयाबीन काढून खरेदी केंद्रावर गेले. 8-8 दिवस तिथं लाईनी आहेत. ते जर समजा एखादी शेतकरी भाड्याचं ट्रॅक्टर किंवा भाड्याचं टेम्पो घेऊन आपलं सोयाबीन जर खरेदी केंद्रावर गेलं तर त्या टेम्पोच्या भाड्यामध्ये सोयाबीनची किंमत मला पाशा पटेलजी, मला तुमच्याशी बोलताना
काही महिन्यांपूर्वी आम्ही पुढारीचा एक कार्यक्रम कोल्हापूरला केला होता, तिकडे सदाभाऊ खोत होते हो. आणि तुम्ही आणि ते शेतीच्या आकड्यांबद्दल तुमचा कोणी हात धरणार नाही, मी तर नाहीच धरू शकत. आणि तुम्ही म्हणजे सत्ताधाऱ्यांचे मुद्दे सुद्धा आपणच मांडताय आणि शेतकऱ्यांचे हाल कसे होतात तेही मुद्दे आपणच बरोबर, मांडताय. मग आम्हाला त्यामुळे प्रश्न आमच्याकडे काही उरतच नाहीये. आता उदाहरणार्थ माझ्या मनातला हा प्रश्न आहे की शेतकरी सन्मान निधी होता तो वाढेल असं यावेळी नाही, मला अपेक्षा फक्त होती, तो काही मिळालेला नाहीये. नाही, मला तुम्ही अजून या प्रश्नाची उत्तरं दिली नाही. तुम्ही सोयाबीनचं अर्थकारण सांगितलं, पण त्याच्यामधला एका अर्थकारणाचा भाग हा सुद्धा होता. तुम्ही असं म्हणाला तुटवडा झाला म्हणून इम्पोर्ट करावं लागलं, अशी परिस्थिती माझ्या माहितीनुसार नव्हती. मिलिंद मुरुकर त्यावरती जास्त कदाचित सांगू मला शकतील. फक्त एक जोशी साहेब मला बोला. एकच संधी द्या. बोला. तुम्ही म्हणताय की सत्य बी तुम्हीच आणि विरोधी पक्षाचे जे प्रश्न मांडतात ते बी तुम्हीच. आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मांडतो म्हणून आम्हाला इथं बसवलेलं आहे आणि म्हणून इकडे का आम्ही पहिलं शेतकरी आहे आणि मग सत्तेत आहे, एक लक्षात घ्या. आणि पहिलं विरोधी पक्षात असताना किंवा विरोधी शेतकरी संघटनेमध्ये किंवा चळवळीमध्ये काम करत असताना आम्ही शेतकऱ्याचेच प्रश्न मांडतो. आता फक्त आमच्यात बदल काय झालेला आहे, आता पहिलं आम्हाचं कोण ऐकत नव्हतं म्हणून आम्ही रस्त्यावरून मांडत होतो. आता आम्ही कागदानं आणि कानानं दोन गोष्टीचा उपयोग करतो. या खुर्चीवर मी बसलोय, कागदाचा उपयोग करून माझ्या वरिष्ठांना कळवत असतो आणि त्यांच्या संधी मिळाली की त्यांच्या कानात जाऊन बोलायचा प्रयत्न करत असतो. माझं काम शेतकऱ्याला न्याय मिळणं हे आहे. त्यामुळे मी कुण्या भूमिकेत पण मला एका गोष्टीचं समाधान आहे पाशा पटेलजी, तुमच्यामुळे किमान कार्यक्रमामध्ये जो शेतीचा आवाज एक कदाचित आला नसता पुरेसा, तो जोरकसपणे तुमच्यामुळे येतोय. मी फक्त एक विषय क्लिअर करण्यासाठी, कारण आपल्या प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येते की हे नवीन कर रचना काय ती समजावून सांगावी. केदारजी, तुम्ही आमचं जे ग्राफिक्स दाखवलं जाते त्यानुसार आम्हाला समजावून सांगा, न्यू रिजिम ओल्ड रिजिम म्हणजे जुनी कर प्रणाली नवी कर प्रणाली या दृष्टीने काय होईल. केदारो. ओके, आत्ता जी नवीन कर प्रणाली होती त्यामध्ये 7 लाखापर्यंत इन्कम सरसकट फ्री होतं. ते आता नवीन याच्याप्रमाणे 12 लाखापर्यंत फ्री झालेलं आहे. जुनी जी कर प्रणाली होती त्याच्यामध्ये साधारण पहिलं जे 2.5 लाखापर्यंत जे 3 लाखापर्यंत इन्कम फ्री केलं होतं. तुम्ही आता उजवीकडे ग्राफिक्स मध्ये बघू शकता तुमच्या. साधारणतः पहिलं उत्पन्न 0 ते 4 लाख याच्यावर आता आपल्याला कुठल्याही पद्धतीचा इन्कम टॅक्स लागणार नाहीये. 4 ते 8 लाखामध्ये आपल्याला 5% टॅक्स भरायला लागणार आहे. 8 ते 12 टक्क्यामध्ये आपल्याला 10%, 12 ते 16 टक्क्यामध्ये 15%, 16 ते 20 लाखामध्ये 20% आणि 20 ते 24 लाखामध्ये 25%. त्याच्यावरती जे इन्कम आहे त्याला साधारणतः 30% टॅक्स लागणार आहे. ते पण अर्थमंत्र्यांनी मगाशी जाहीर केलं होतं. आणि स्टँडर्ड डिडक्शन जो एक प्रकार होता तो त्यांनी आता थोडासा वाढवलेला आहे. जो पूर्वी 40,000 पर्यंत होता तो आता 75,000 पर्यंत केलेला आहे. सो जुन्या पद्धतीने जे लोक इन्कम टॅक्स भरत होते त्यांना ही स्लॅब आता एलिजिबल होईल. आणि जी नवीन लोक आहेत त्यांना 12 लाखाच्या पर्यंत इन्कम टॅक्स फ्री असेल. आणि पुढे 12 ते पण दिलेलं आहे. 12 ते 16 मध्ये साधारणतः 15% टॅक्स आहे. 16 ते 20 लाखामध्ये 20% टॅक्स आहे. 20 ते 24 लाखामध्ये 25% टॅक्स आणि 24 लाखापेक्षा ज्यांना अधिक इन्कम आहे त्यांना 30% टॅक्स आहे. स्टँडर्ड डिडक्शन हे जे पूर्वी 40,000 पर्यंत फ्री होतं ते आता 75,000 पर्यंत केलेलं आहे. आणि नॉर्मल त्यांना जी वजावट मिळत होती म्हणजे हाऊस रेंटचं जे एक्झम्पशन मिळतं किंवा तुम्हाला हाऊसिंग लोनवरती जे एक्झम्पशन मिळतं, 1.5 लाखाची टॅक्स सेव्हिंगच्या ज्या स्कीम्स आहेत त्या जुन्या स्कीममध्ये तशाच आहेत. पण जे म्हटलं तसं मगाशी अर्थमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यात ते नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट संसदेत मांडणार आहेत. त्याच्यानंतर याच्यावरचं पिक्चर जास्त आपल्याला क्लिअर होईल. त्यामुळे तुर्तास आपण ह्या टॅक्स स्लॅब घेऊन विचार करायला हरकत नाही. पण आता आपल्याला बेसिकली कंपॅरिझन करायला लागेल की मला जर 12 लाखापर्यंत आता जर टॅक्स पडणार नसेल आणि या नवीन स्लॅबप्रमाणे पुढे जो 12 ते 16 मला 15% जो टॅक्स येतोय साधारण किंवा नवीन रचनेत जो 15% टॅक्स आहे त्याप्रमाणे त्या स्लॅब त्यात मला किती बेनिफिट मिळू शकतो ते आता कॅल्क्युलेटिव्ह आहे सगळं. तर मी एवढं इमिजिएट मलाही सांगता येणार नाही पटकन. पण तुमचे जे CA असतील, कोण कर सल्लागार असतील त्यांची मदत घ्या आणि आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कॅल्क्युलेशन करून ठेवा. म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा रिटर्न फाईल कराल तेव्हा तुम्हाला कुठच्या पद्धतीने जायचं याचा आतापासून ठीक आहे ऑप्शन घेता येईल. मी पुन्हा एकदा आपल्या विषयावरती येतो. पाशा पटेलांचा मुद्दा घेऊन मला मिलिंद मुरुकरांकडे जाईन आणि त्यानंतर गोपाल तिवारींना पण बोलायचं आहे. माझं लक्ष आहे त्यांना त्यावरती त्यांनी हात वर केला होता. मिलिंद मुरुकरजी, पाशा पटेल तुमच्या समोर आहे, तुमचे मुद्दे. हां, नाही, मला पाशा पटेल म्हणाले ना की बियाणांमध्ये विज्ञान पोचत नव्हतं, आता पोचायला लागलं म्हणजे काय हे कळलं नाही. म्हणजे GM टेक्नॉलॉजीचा तर उल्लेख नव्हता त्यात ना. म्हणजे कधी माझं ऐकण्यात हे आलं विज्ञान नव्हतं म्हणजे काय आणि आता काय पोचतंय हे मला हा मुद्दा काही स्पष्ट झाला नाही. कारण विज्ञान होतंच, हायब्रिड मध्ये होतं आणि काही प्रमाणात GM मध्ये सुद्धा होतं. तर माझा बेसिक मुद्दा असा होता की जर तुम्हाला खरंच ब्रॉडबेस्ड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करायची असेल, तर ब्रॉडबेस्ड लोकांच्या हातामध्ये पैसा जायचा असेल, तर जी काही तुम्हाला कन्सेशन्स द्यायच्या, जे वेलफेअर मेजर्स द्यायचे आहेत ते तिथे गेले पाहिजेत. पण
आत्ताची सगळा डिस्कोर्स जो मीडिया आहे तो फक्त मिडल क्लास म्हणून एक 10% लोकांसाठी प्रचंड तुम्ही बघा आता उद्याचे सगळे मथळे बघा पेपरमध्ये, ही चर्चा त्याच्यावरच असणार आहे, फक्त मिडल क्लास. आणि हे फार आपण स्वतःला फसवतो आहोत आणि अशाने काही आपण विकसित भारत कधी होऊ मला माहीत नाही. तर शेतीच्या संदर्भामध्ये मला असं वाटलं की त्यातला ही चर्चा चालू आहे मी हमीभावाच्या संदर्भामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन, कारण आपण ग्लोबलाइज्ड ॲग्रिकल्चर आहे, प्रचंड चढ उतार असतात. सोयाबीनचं पाशा पटेल सांगत होते, अनेक फॅक्टर्स असतात आणि ह्या चढ उतारांपासून काही प्रमाणात संरक्षण कसं देता येईल याच्याबद्दलची चर्चा ही निश्चित व्हायला पाहिजे. आणि त्या चर्चेमध्ये आत्ता जी बजेटच्या आधी मोठी चांगली चर्चा ही इंडियन एक्सप्रेस आणि इतर पेपरमध्ये झाली, त्याच्यामध्ये की तुम्हाला सरकारला खरेदी न करता डेफिशियन्सी पेमेंटद्वारे काही संरक्षण देता येईल. तुम्हाला जर डेफिशियन्सी पेमेंट करायची नसेल तर तुम्हाला इन्कम ट्रान्सफर करावं लागेल, त्याचं वेगळं स्ट्रक्चर करावं लागेल. याचा लवलेश देखील बजेटमध्ये नव्हता आणि हे मला जास्त खेदजनक असं वाटतं. आणि त्यामुळे ते जर झालं असतं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतात ब्रॉड बेस्ड लोकांच्या हातात पैसा जाणं आणि तळातून मागणी तयार होणं. आणखीन एक आपण विसरतो, हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे की मी जो संघटित क्षेत्रामध्ये आहे आणि जो वरच्या 10% वगैरे मध्ये असेल आणि तरी स्वतःला मध्यम वर्ग म्हणतो, असे जे आपण असतो, आपण जेव्हा खर्च करतो आणि एखादा गरीब शेतकरी खर्च करतो किंवा एखादा असंघटित क्षेत्रातला माणूस खर्च करतो, तो ज्या पदार्थांवर ज्या वस्तूंवर खर्च करतो ते सुद्धा जास्त श्रमसघन अशा उत्पादन प्रक्रियेतून ते तयार झालेलं असतं. त्यामुळे तिथे जास्त रोजगार निर्मितीची शक्यता असते. माझ्याकडे जास्त पैसा आला तर मी आणखीन एक चांगला मोबाईल घेईन मोठ्या प्रमाणात, त्याच्यात प्रचंड रोजगार निर्मिती होत नाही. पण जेव्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा येतो, शेतमजुराच्या हातात पैसा येतो, तो जेव्हा खर्च करतो त्याच्यात रोजगार निर्मितीची क्षमता आणि श्रमसघन व्यवसायातली ही जास्त मोठी असते. आणि म्हणून मला असं वाटतं की हा संबंध पर्स्पेक्टिव्ह हा परत आणण्याची गरज आहे की हा मध्यम वर्गाचं जे प्रभुत्व गोपाळ तिवारींची सुद्धा प्रतिक्रिया आपण घेऊयात. गोपाळ तिवारीजी, आपण हात वर केला होता. प्रसन्नजी, शेतकऱ्यांचा विषय निघाला, त्याच्यातला माझा एक मुद्दा तर आत्ताच मुलुंडकरांनी मांडला, त्यामुळे त्याच्यावर मी काय बोलत नाही की बियाण्याबाबत विज्ञानाचा वेगळा कुठला शोध लागला. दुसरा मुद्दा असा आहे की आता आपण देखील त्या ठिकाणी उल्लेख केला जो मी करणार होतो की स्वामीनाथन आयोगांना आपण त्यांना भारतरत्न दिला, पुरस्कार दिला. त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यात आपण जाहीरनाम्यामध्ये मान्य केले मोदीजींनी 2014-2021 मध्ये. आज 10 वर्ष झालं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आकडेवारी बघा मागच्या पूर्वीच्या काळापेक्षा आता प्रचंड वाढलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण त्यांना सन्मान निधी देतो, 2,000 वर्षातनं 3 वेळा देतो. आणि त्या शेतकऱ्याकडनं 1 लाखाची जर तो शेतकरी खरेदी करत असेल त्याच्या शेतीसाठी, मग ते शेती अवजारं असो, खतं असो, बियाणं असो. आता मी तुम्हाला स्क्रीन दाखवलं की आता बियाण्यांना जीएसटी लागलाय. अरे म्हणजे त्या शेतकऱ्याकडनं 20, 22, 24, 25, 26 हजारचा खरेदीपोटी जीएसटी वसूल करायचा आणि त्याला 2,000, 3 वेळा सन्मान योजना म्हणून द्यायचा, त्याला क्रेडिट कार्ड द्यायचा. त्याच्यापेक्षा त्याच्यावरचं डोक्यावरचं कर्ज माफ करा, त्याला रिलीफ मिळेल. आणि त्याचे आयात निर्यात धोरण सुसंगत ठेवा. ते 10 वेळा बदलताय तुम्ही. कुठेतरी कांद्याला भाव मिळायला लागला तर त्याचा परत ते बंद करताय. आयातीला अलाउड करताय कांदे वगैरे. पाकिस्तानचा कांदा भारतात आलेला आहे मध्यंतरी. ह्या गोष्टी धोरणात्मक आणि आपण जे काय दिलंय तिथे वेअर हाऊसिंग का करताय तुम्ही? म्हणजे परत तुम्हाला ते हरियाणा दिल्लीच्या बॉर्डरवर बसलेले शेतकरी त्यांना अनेक प्रकारे त्रास दिला जातोय, पाण्याचे फवारे मारले जात आहेत, त्यांना उठवण्याच्या भानगडी करताय. अरे तुमच्या हातात बजेट आहे, त्यांचं कल्याणाचं करा ना काहीतरी. तुम्ही अशा पद्धतीने त्यांचं आंदोलन चिरडून टाकणार आहात आणि साठेबाजी करण्याकरता मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालणार का? वेअर हाऊसिंग करून म्हणजे तो स्टॉक करेल आणि त्याप्रमाणे साठेबाजी करून परत भाव वाढ, नफेखोरी करेल. या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही मनाला पटत नाही. नोकरदारांना 12 लाख रुपयांपर्यंत आयकर माफी असेल, इन्कम टॅक्स नसेल, करमुक्त उत्पन्न असेल 12 लाखांपर्यंतचं. ही मोठी घोषणा यावेळी पाहायला मिळते. 12 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीस 80 हजारांचा हा फायदा होतोय. सध्या कर भरण्याच्या 2 प्रणाली आहेत. ओल
जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. जर का आपण नवीन कर प्रणालीमध्ये असाल तर आता 12 लाख रुपयांपर्यंत आपलं उत्पन्न करमुक्त असेल. We have periodically reduced their tax burden. Right after 2014, the nil tax slab was raised to 2.5 lakhs of rupees, which was further raised to 5 lakh rupees in 2019 and to 7 lakh rupees in 2023. This is reflective of our government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. महिन्याला 1 लाख रुपये पगार असेल तर टॅक्स नाही असा याचा अर्थ होतोय. यामुळे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना TDS मर्यादा आता 1 लाखांवर झालेली आहे. घरभाड्याची मर्यादा सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे. 4 वर्षांपर्यंत तुम्हाला हे अपडेटेड रिटर्न्स भरता येतील. न्यू पेन्शन स्कीमसाठी नवीन वात्सल्य अकाउंटची ही सुविधा आता सुरू होते. आणि आपण नवीन कर रचना न्यू रिजीम अर्थात नवीन कर प्रणाली बघतोय. उत्पन्न 0 ते 12 लाख रुपये, कर नसेल. 12 ते 16 लाख 15%, 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25% आणि 24 लाख रुपयांहून अधिक 30%. अशा प्रकारे हा कर आकारला जाईल. दरम्यान आपण आता बघूयात कोणत्या क्षेत्राला कशा प्रकारे लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे मोदी सरकारने. आपण आता पाहतोय कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रामध्ये 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य योजना आता असेल. जवळपास 2.25 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय तूर, उडीद, मसूर डाळ उत्पादनात 6 वर्षात आत्मनिर्भरतेचं लक्ष्य भारत सरकारने, केंद्र सरकारने ठेवलेलं आहे. फळं भाज्या उत्पादकांसाठी विशेष योजना सुद्धा या कृषी अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळतील. तसंच लक्षद्वीप आणि अंदमानमध्ये मत्स्य बोर्ड सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे. या निमित्तानं मत्स्य बोर्डाची स्थापना होते. कापूस उत्पादकता वाढवण्यावर सुद्धा विशेष लक्ष देण्यात येणार आहे. नगदी पीक आहे कापूस, त्यासाठी हे मिशन. बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना. मखाना हा भाजी आणि अन्य उपाहारांसाठी सुद्धा वापरला जातो. शेतकऱ्यांची क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाख रुपये करण्यात येणार आहे. 7 कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड देण्यात येईल. या कृषी क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या घोषणा आपण पाहतोय. तर आसाममध्ये युरिया प्रकल्पही उभारला जाणार आहे. आणि यानंतर बघूया आरोग्य क्षेत्रात मेडिकलसाठी 5 वर्षात 75,000 जागा विविध ठिकाणी भरल्या जातील. जिल्हा रुग्णालयात एका वर्षात 200 कॅन्सर डे केअर सेंटर सुद्धा उभारली जातील. कॅन्सरच्या औषधांवरील करमुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयात कॅन्सर ट्रीटमेंट सुद्धा देण्यात येईल. भारतात उपचारासाठी येणाऱ्यांकरता व्हिसा नियमात सूटही दिली जाईल, ज्याचा फायदा मेडिकल टुरिझमसाठी होऊ शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्रॉडबँड सुविधेद्वारे इंटरनेट, ज्याद्वारे टेलिमेडिसिन किंवा थेट बाहेरून डॉक्टरांना त्याला एखाद्या रुग्णाला उपचार करता येतील. अशा प्रकारच्या या योजना कॅन्सरची औषधं सुद्धा स्वस्त होतील, कारण त्याच्यावरचा कर आता कमी करण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या पाहुण्यांकडे येऊयात. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मिलिंद मुरुगकर, कृषी सामाजिक अर्थतज्ञ. याचप्रमाणे गोपाळ तिवारी, काँग्रेसचे नेते प्रवक्ते. पाशा पटेल, शेतकरी संघटनेचे नेते आणि भाजपचे पदाधिकारी आणि नेते. त्याचप्रमाणे केदार ओक, जे शेअर बाजार तज्ज्ञ आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी गोपाळ तिवारींपासून सुरू करेन, कारण मगाशी अचानक आपल्याला ब्रेकिंग बातमीकडे जावं लागलं. गोपाळ तिवारीजी, तुम्ही यातल्या कृषी क्षेत्राबद्दल बोलत होता. प्रसन्नजी, बिलकुल अगदी त्यावर खरं आमूलाग्र बदल किंवा ती धोरणं राबवायला पाहिजे होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवर आपण किती अंमलबजावणी केली हे आत्मचिंतनाचा विषय. क्रेडिट कार्ड देऊन त्यांना अशा पद्धतीने कुठं शेतकऱ्यांना त्यांचं बर्डन कमी करा. बियाणं, शेतीची अवजारं, खतं, फर्टिलायझर यांच्यावरचे GST नाहक जो आहे तो कमी करा. त्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून द्या. निर्यातीचं धोरण कायमस्वरूपी त्यांच्या सुसंगत ठेवा आणि त्यांच्याशी बोलणी करा ना. त्यांना अशा पद्धतीने आंदोलन चिरडून टाकण्यात काय अर्थ आहे?
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं कर्ज माफी केली होती त्यावेळेला पी चिदंबरम असताना 70,000 कोटीचं. असं कुठल्याही पद्धतीचं रिलीफ हे सरकार देत नाही आणि वरवर आभासात्मक काही उपाय योजना आहेत, पण त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना पोहोचतोय. महत्वाचं अजून मध्यमवर्गीय जर सोडलं तर मोठा क्रय शक्ती वाढवण्याकरता जे आहे, जे 7-8 लाख ज्यांचं उत्पन्न आहे ते इन्कम टॅक्स पूर्वी भरत नव्हते, आता नाही. परंतु त्या 7-8 लाख मध्ये त्यांच्या खर्चामध्ये त्यांचं रोजचं बिस्किटचा पुड्यापासून तर प्रत्येक गोष्टी जर आणायला गेल्या तर त्यांचा जीएसटी किती जातो. अशा गोष्टींवरचा जीएसटी कमी का करत नाही. तुम्ही बाहेरची गुंतवणूक, ठोस गुंतवणूक का नाही भारतात आणत. त्याच्यावर काय प्रयत्न केले गेले, काही केले गेले नाही. डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट एफडीआयचं प्रमाण किती आहे भारतात, कुठं काय. ज्या पद्धतीवर ह्या नागेश्वर सरांनी जो फोकस केला गेला त्याच्यापासून ह्या घोषणा वेगळ्याच आहेत. म्हणजे त्याच्यावर खरं तर काहीतरी झालं पाहिजे होतं. इन्व्हेस्टमेंट, रोजगार वाढ हे व्हायला पाहिजे. बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यामुळे ह्या लोकांना, नवीन तरुण पिढीला रोजगार कसा देणार. प्लॅनिंग कमिशनचं महत्व मी तुम्हाला सांगतो. तुम्ही प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलं. आरोग्य, सेवा आणि शिक्षण ह्या आपल्या मूलभूत गरजा सरकारची बांधिलकी, उत्तरदायित्व आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1,000 लोकसंख्येमागे एक सरकारी खाट असत होती. पुण्यात 25 लाखाची लोकसंख्या असताना मी नजरेला आणलं तेव्हा मी एका हॉस्पिटलच्या जागेसाठी जे आंदोलन करत होतो, हायकोर्टाने मला स्टे दिला. कारण 25 लाख लोकसंख्येमागे 2500 बेड सरकारी पुण्या शहरात पाहिजे. अशी प्रत्येक ठिकाणची काही प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून ह्या बाय डिफॉल्ट ज्या काही सुधारणा होत होत्या त्या व्हायला पाहिजेत. त्याच्यावर आपण नीती आयोग म्हणजे काय, नीती ठरवणं. पण प्लॅनिंग कमिशनचं महत्व वेगळं आहे ना. बाय डिफॉल्ट ज्या डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरची जी उभारणी व्हायला पाहिजे ती काय, तुम्ही फक्त आयुष्यमान विमा योजनेचं केलं की त्या पेशंटला त्या विमा योजनेच्या हवाली केलं की झालं, असं होत नाही आपलं. ठीक आहे. मला पाशा पटेलजी, आपला हा कार्यक्रम हनुमंत पवारही बघतायत, तेही काँग्रेसचे कार्यकर्ते. त्यांनी तुमच्यासाठी प्रश्न मला पाठवला आहे. तेलबिया आयात धोरण सातत्यानं भारतीय शेतकऱ्यांना मारक ठरतंय. पाम तेल, सोया तेल असो, तेलबिया उत्पादकांना हमीभाव नाही, खरेदी व्यवस्था विस्कळीत. हेच डाळींबद्दल अर्थसंकल्पात घोषणा कालबद्ध नियोजनाची, मात्र ती दरवेळा होत असते. मुद्दा असा आहे की तेलबिया डाळी हमीभाव वाढला का, खरेदी व्यवस्था मजबूतीसाठी काय करणार, यावर काहीही ठोस मार्ग का नाही. काय उत्तर आहे आपल्याकडे? नाही, आता 5 वर्ष डाळी केंद्र सरकार खरेदी करणार, MSPनं खरेदी करणार, ही जी घोषणा केलेली आहे ना, त्याचबरोबर आता शेतकरी उत्पादक कंपन्याचं जाळं ज्या पद्धतीनं तयार झालेलं आहे, पहिलं ते नव्हतं, आता ते तयार झालेलं आहे. आता ते डेव्हलप होऊ लागलेलं आहे की रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा रूप, एका दिवसात काही होणं शक्य नाही. मला असं वाटतंय की आता ज्या पद्धतीनं यावर्षी एक गोष्ट चांगली दिसली आपणाला. समजा फक्त आता माझ्या जिल्ह्यामध्ये 10,000 शेतकरी आहेत, म्हणजे 10,000 आडते आहेत. शेतीमाल खरेदी करण्यासाठी जे आडत असतात, एका बाजूला 10,000 आडते आहेत आणि एका बाजूला सरकारी खरेदीचे 52 केंद्र आहेत. फरक तर पडणारच आहे याच्यामध्ये. आता की ह्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ना, त्यांना खरेदीचे अधिकार अजून जास्त लोकांना द्यावे लागतील. म्हणजे सिस्टीम तयार झाली का, सिस्टीम तयार झाली. आता त्याच्यामध्ये थोडं हे जर आधुनिकता जर काही जर आणली गेली आणि संख्या वाढवली गेली तर आमची हीच भूमिका आहे की संख्या वाढलीच पाहिजे. खरेदी संख्या वाढल्याशिवाय, आणि आता जर सरकार 5 वर्ष जर हमी भावानं सगळ्या वस्तू जर खरेदी करणार असेल, असं जर असेल, एकतर आपण आत्मनिर्भर नाही, ह्याचा अर्थ आपण आत्मनिर्भर होणार आहोत असं सांगितलं गेलं. म्हणजे आपण आत्मनिर्भर नाही, आपल्याला परदेशातून आणावंच लागतं. आणि मग परदेशातून आणत असताना आणलेलं धान्य आणि आपल्या देशातलं धान्य ह्याच्या दोघांच्या किमतीमध्ये थोडं फरक राहावा लागला, थोडं खालीवर होऊ लागलेलं आहे. आणि मग या गोष्टी खालीवर ज्या होऊ लागलेल्या आहेत त्या आमच्या परीनं जिथं जिथं ऐकलं जातं तिथं आम्ही सांगायचा प्रयत्न करू लागलेले आहोत. पवार साहेब, आम्ही इथं बसलोत, एवढ्यासाठी बसलोत की तुमची वकिली करायला बसलोत. आता जोशी साहेबांनी मला काय सांगितलं, विरोधात बी तुम्ही, सत्तेत बी तुम्हीच, खुर्चीवर बी तुम्हीच, आयोगाचे अध्यक्ष बी तुम्हीच. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय, आम्ही बोलतो म्हणजे आम्हाला समजते म्हणून बोलतो, आणि आम्हाला समजते म्हणून इथं बसवले, आणि आम्हाला बसवले कशासाठी, सांगायसाठी बसवले. त्याच्यामुळे कानात सांगणं काय, जाहीर सांगणं काय, सांगायचं काम आहे, आम्ही सांगणार. याच्याबद्दल अजिबात दुमत असायचं कारण नाही.
तुमच्या म्हणजे आमचं किती ऐकलं जाईल ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सांगणं आम्ही सोडत नाही. सूर्यप्रकाश इतकं सत्य बरं, आहे. ठीक आहे. मला मिलिंद मुरकरांकडे जातो आणि त्यानंतर मला काही इतर धोरणांबद्दल केदार ओकांकडे पण जायचं आहे. मिलिंद मुरकरजी, तुमचा मुद्दा. या मला या ठिकाणी एक महत्त्वाचा म्हणजे मला वाटतो तो महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की ह्या बजेटच्या आधी काही महिन्यापूर्वी सिच्युएशन असेसमेंट सर्वे केंद्र सरकारनेच प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये खूप एक आपल्याला कदाचित नवीन वाटणारी माहिती आली. जे शेतकरी म्हणजे आपण म्हणतो की आज देशामध्ये धान्याचं उत्पादन जे आहे ते आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, पण इतर गोष्टी ज्या आहेत म्हणजे डाळी आहेत किंवा भाजीपाला आहे किंवा फळं आहेत यांची मागणी वाढती आहे, दूध आहे, अंडी आहेत वगैरे, पण ते उत्पादन तेवढ्या प्रमाणात नाही आणि शेतकऱ्यांनी डायव्हर्सिफाय व्हायला पाहिजे. त्यांच्यामुळे त्यांचं मिळकत देखील वाढणार आहे. ते याच्यामध्ये एक महत्त्वाचा सिच्युएशन असेसमेंट सर्वेमधला निष्कर्ष असा आहे आणि जो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की डायव्हर्सिफिकेशनमध्ये धान्य सोडून इतर पिकांकडे वळण्यामध्ये एक जोखीम असते, कारण तुम्हाला जास्त भांडवल लागतं वगैरे गोष्टी असतात. पण ती जोखीम कोण पत्करतंय देशामध्ये आज, तर असं दिसतं की कमी जमीन धारणा ज्यांची आहे ते लोक हे जोखीम पत्करतायत. आणि त्याच्यातही केंद्र सरकारच्या सिच्युएशन असेसमेंटचा सर्वेचा मुद्दा असा आहे की त्याच्यातही मागास वर्गातले म्हणजे जातीयदृष्ट्या मागासवर्गीय लोक ही जास्त म्हणजे कमी जमीन आहे आणि ते लोक ही जोखीम जास्त घेत आहेत आणि जास्त जमिनीचा आकार असणारे लोक अजूनही अन्नधान्यामध्ये गुंतून पडलेले आहेत. त्यामुळे ही जी डायनामिझम जो दिसतोय आपल्याला या छोट्या शेतकऱ्यांमध्ये दिसतोय आणि त्यांना सहाय्यभूत होईल म्हणजे हे प्रामुख्याने केंद्रभूत करून की असे शेतकरी आहेत जे जोखीम घेऊ इच्छित आहेत आणि डायव्हर्सिफिकेशन होऊ शकत आहे, तर तिथे ती जी मदत व्हायला पाहिजे त्याची देखील जाणीव मला दिसली नाही. अर्थात हे म्हणत असताना मी मान्य केलं पाहिजे की कारण या घोषणा कशा आहेत 106 जिल्हे किंवा असं जिल्हा स्पेसिफिक आहेत, त्यामुळे आपल्याला डिटेल्स मलाही माहित नाही ते कशा प्रकारे करणार आहेत. पण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला लहान शेतकरी जो आहे त्याची डायनामिझम जो दिसतोय आपल्याला ऑलरेडी त्याला आपण एनकरेज कसं करू हा फोकस या चर्चेमध्ये असायला पाहिजे, या पुढच्याही धोरणामध्ये असायला पाहिजे होता. बरं, केदार ओकांकडे जाण्यापूर्वी बहुधा मिलिंद यांना पाशा पाटीलांना काहीतरी बोलायचं आहे. बोला पाशाशी. मिलिंदजी, एक गोष्ट लक्षात घ्या, उच्च पिकाचे उच्च उत्पादन देणारे प्रतिकारक्षम आणि हवामान बदल अनुकूल वाण विकसित करण्यासाठी मिशन राबवणार. म्हणजे हे जे शब्द आहेत, तुम्ही माझे मित्र आहेत म्हणून मी तुम्हाला सांगलेलं आहे की तुम्ही जे विज्ञान आणि आत्तापर्यंत का बियाण्यामध्ये विज्ञान नव्हता का असा तुम्ही जो शब्द वापरला होता, म्हणून तुम्हाला मी सांगलेलो आहे की यावेळेस मी जे ऐकलं, जेवढं ऐकलं तेवढं तुम्हाला सांगितलं आहे. मला वाटतं की मला जेवढा आनंद झाला तेवढाच तुम्हाला सुद्धा या विषयातला आनंद झाला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून तुम्ही मला जे प्रतिप्रश्न उपस्थित केला होता त्यासाठी मी वाचून दाखवलं. मला असं वाटतं की त्याच्यावर तुम्ही रिॲक्शन दिलं तर मला आनंद वाटेल. मला असं वाटलं की ते बायोटेक्नॉलॉजी वगैरे असा काय उल्लेख नाहीये पाशा पटेल त्याच्यात. अहो साहेब, विज्ञान तिथे होतं इकडे का आणि ड्रॉट टॉलरंट रेझिस्टन्स व्हरायटी. मिलिंदजी एक गोष्ट समजून घ्या, शब्दशः अर्थ काढण्याच्या भानगडीत पडू नका. जायचंय कुठं ते बघा, रस्ता व्यवस्थित आहे, कशा पद्धतीने जायचं नका सांगू. मी तुम्हाला आता मी तुम्हाला ही चर्चा संपली ना, मी खरं काय ते तुम्हाला फोनवर नंतर सांगा. परंतु आज तुमच्या मनात माझ्या मनात जो विषय आहे तो विषय आता अजेंड्यावर आलाय म्हणून मला आनंद वाटलेला आहे. आणि मला असं वाटलं की म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काही बजेटमध्ये मी तुमच्या घरी बसून हे आनंद हे आपण एका ह्याच्यावर बघितलेली गोष्टी आहेत. काही गोष्टी म्हणजे तुमचं काही गोष्टीत तर तुमची माझी एक वाक्यता आहे ना, म्हणून आजच्या बजेटचं काही होईल परंतु या गोष्टीवर तुमची माझी एक वाक्यता असली पाहिजे असं मला वाटतं. तुमचं अंतकरण मला माहिती आहे, तुमची विचार करण्याची पद्धत मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणणार आहे. बोला, काही मुद्दे मांडायचे तुम्हाला मिलिंदजी? कोणाला नाही मला मान्यता आहे म्हणून सांगा तुम्ही माझ्या या संदर्भामध्ये मी जो नाही मान्यता नाही, पाशा पटेल जे म्हणतात तो छोटा मुद्दा आहे, पण त्यात त्यांनी बायोटेक्नॉलॉजी जीएम टेक्नॉलॉजी असं काही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे विज्ञान कोणत्या प्रकारे विज्ञान मला मिलिंदजी असं सांगा, आपल्याला पाशा पटेलांना स्पेसिफिक प्रश्न विचारता येईल असे 3 ते 5 मुद्दे सांगा. टॉप 3 प्रायोरिटीज जे आता भारतीय कृषी क्षेत्रासाठी कोणत्याही माध्यमातून, जसं की मला आता हनुमंत पवारांचा मेसेज आला की किसान क्रेडिट कार्ड वरती 10 लाख कोटी रुपयांची थकबाकी आपलाच आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. अशावेळी 3 लाखाची मर्यादा 5 लाख करून काय फायदा आहे? हा एक मजबूत बंदिस्त मुद्दा आहे
असे मला 3 ते 5 मुद्दे सांगा ज्यावरती आपल्याला पटेलांना विचारताय. आणखी कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात? मला वाटतं 3 ते 5 नाही, मला असं म्हणायचंय की याच्यामध्ये जर तुम्ही आर्थिक सर्वेक्षण अहवाल पाहिला त्यांचा कालच प्रकाशित झाला, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं हमी भावाद्वारे आम्ही शेतीमालाचे भाव हे चढे ठेवू शकलो आणि मग शेतीचा वृद्धी दर कसा वाढला असं त्यांनी म्हटलं. हमी भावाची खरेदी किती पिकांची होते? गहू, तांदूळ आणि मध्ये मध्ये डाळींची काही प्रमाणामध्ये होते आणि तरी सुद्धा हे सरकार असं क्रेडिट कसं काय घेतं? हमी भावामुळे आम्ही धान्याचे शेतीमालाचे भाव वाढवले. तर हे मला पाशा पटेल समजावून सांगतील, नाही त्यांना सांगता येणार, पण मी मुद्दा म्हणून उपस्थित करतो. दुसरं म्हणजे आम्ही यापुढे शेतीमालाच्या निर्यातीवर बंधन टाकणार नाही आणि बंधन टाकलं तर आम्ही त्याचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना थेट रकमेच्या सहाय्याने देऊन टाकू. असं का नाही आता म्हणायचं की तुम्हाला जर डेफिशियन्सी पेमेंट सारखी सिस्टीम देता येते की या भावाला झाल्यानंतर तुम्ही जर निर्यात बंदी टाकली तर जे भाव पडणार आहे तो डिफरन्स तुम्ही शेतकऱ्यांना दिला पाहिजे. तुम्ही ग्राहकांसाठी म्हणून हे निर्यात बंदी हे लादणार असाल तर आता तुमच्याकडे थेट इन्कम ट्रान्सफरची स्कीम आहे ना, आता तुम्ही देताय ना आता, तर मग तुम्ही अशी सिस्टीम का नाही आणत आहे? आणि असं का आश्वासन नाही की आम्ही निर्यातीवर बंधनं टाकणार नाही? असं आलं पाहिजे. आणि टाकलं तर नुकसान भरपाई आम्ही भरून देऊ, असं कोणतंही वचन नाही. असं का नसावं याच्यामध्ये? हा माझा प्रश्न आहे त्याच्यावर. मी आता थोडासा मध्यमवर्गीय आणि इतरांच्या म्हणजे ज्याला आपण शहरी इंडिया भारत दोन्हीकडचं विश्लेषण आपण करायचा प्रयत्न करतो. मी आता केदारजी तुमच्याकडे येतो. अशा कोणत्या अपेक्षा होत्या की ज्या पूर्ण होणं किंवा त्या दिशेने पावलं तरी पडतायत किंवा पडलेली नाही आहेत? आणि या बजेटबद्दलची तुमची आता धारणा काय वाटते तुम्हाला, हे विश्लेषण सगळं समोर आलं? मी आता खरं मला फ्रँकली सांगतो, एवढं शेतीतलं फारसं कळत नाही, पण आता एकंदरीत जी काय चर्चा बघतोय तर अगदी महाराष्ट्राचं जरी आपण आता एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रातली सगळी शेती जमीन ओलिताखाली आणायची म्हटलं तरी याला बरीच वर्ष जातील, विच इज हायली इम्पॉसिबल की ती 1-2 वर्षात होईल. त्यापेक्षा मला असं वाटतं की या नवीन टेक्नॉलॉजीचा जे आपण आज चंद्रयान सोडलं नवीन तर आपण ॲग्रिकल्चर सेक्टरला हळूहळू सर्व्हिस इंडस्ट्रीच्या अंडर का आणत नाही की जेणेकरून त्यांना नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा देता येईल. कारण मी कधी वाचनात असं ऐकतो की एखादं प्रोडक्शन हवं असेल तर सगळे शेतकरी तेच उत्पन्न काढायला लागतात आणि मग ते एक्सेस होतं आणि मग त्यात त्यांना नुकसान होतं. मग आपल्याकडे अशी एखादी सामाजिक योजना किंवा यांच्या संघटना आहेत त्या अशा गाईड का करत नाहीत त्यावेळेला की बाबा तुम्ही सगळेच शेतकरी जे एकत्र प्रोडक्शन जे एकच काढतात ते न काढता जशी रिक्वायरमेंट असं काढत जा की जेणेकरून नुकसान कमी होईल. आणि म्हणजे आम्ही आता टी व्हीवर बघतो ना, आम्ही सगळे मुंबईत राहणारे लोक आहोत, पण ज्या वेळेला कधी यांना आर्थिक नुकसान आणि ते नक्कीच दुःखदायक आहे. पण अशा ते दूध रस्त्यावर टाकतात किंवा धान्य रस्त्यावर टाकतात, टॅमॅटो हे त्यांनी टाकू नयेत कारण की ते त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्र आहे. तर त्यांना माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की कसं असतं ते तुम्हाला तो ब्लडी फ्रायडे वगैरे कसा तो शब्द वापरल्याशिवाय तीव्रता कशी लक्षात येत नाही ना. ब्लडी फ्रायडे, ब्लडबाथ ऑन वॉल स्ट्रीट, काय दलाल स्ट्रीट, तसं ते तुमच्यापर्यंत शहरी इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी ते सगळं दूध बीध ओतलेलं म्हटल्यानंतर ती जी जाणीव तुमच्यापर्यंत येते अरे हे लोक काहीतरी आहेत तिकडे लक्ष जातं, त्यासाठी ते केलं जातं. एक लक्षात घ्या केदारजी, आपण ते कन्झ्युमर आहोत, आपण कन्झ्युम करतो, उपभोग घेतो, ते बनवणार आहेत, त्यांचा त्रास जास्त आपल्यापेक्षा 1000 पटीने जास्त आहे. त्यामुळे ते फक्त आंदोलनाचा एक शास्त्राचा भाग आहे, तो वेगळा मुद्दा ठरेल. नोकरदारांना 12 लाख रुपयांपर्यंत आयकर माफी असेल, इन्कम टॅक्स नसेल, करमुक्त उत्पन्न असेल 12 लाखांपर्यंतचं. ही मोठी घोषणा यावेळी पाहायला मिळते. 12 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीस 80,000चा हा फायदा होतोय. सध्या कर भरण्याच्या 2 प्रणाली आहेत, जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. जर का आपण नवीन कर प्रणालीमध्ये असाल तर आता 12 लाख रुपयांपर्यंत आपलं उत्पन्न करमुक्त असेल. We have periodically reduced their tax burden. Right after 2014, the nil tax slab was raised to 2.5 lakhs of rupees, which was further raised to 5 lakh rupees in 2019 and to 7 lakh rupees in 2023. This is reflective of our government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. महिन्याला 1 लाख रुपये पगार असेल तर टॅक्स नाही असा याचा अर्थ होतोय.
यामुळे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना TDS मर्यादा आता 1 लाखांवर झालेली आहे. घरवड्याची मर्यादा सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे. 4 वर्षांपर्यंत तुम्हाला हे अपडेटेड रिटर्न्स भरता येतील. न्यू पेन्शन स्कीमसाठी नवीन वात्सल्य अकाउंटची ही सुविधा आता सुरू होते. आणि आपण नवीन कर रचना, न्यू रिजीम अर्थात नवीन कर प्रणाली बघतोय. उत्पन्न 0 ते 12 लाख रुपये कर नसेल, 12 ते 16 लाख 15%, 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25% आणि 24 लाख रुपयांहून अधिक 30%. अशा प्रकारे हा कर आकारला जाईल. दरम्यान आपण आता बघूयात कोणत्या क्षेत्राला कशा प्रकारे लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे मोदी सरकारने. आपण आता पाहतोय कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रामध्ये 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य योजना आता असेल. जवळपास 2.25 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय तूर, उडीद, मसूर डाळ उत्पादनात 6 वर्षात आत्मनिर्भरतेचं लक्ष्य भारत सरकारने, केंद्र सरकारने ठेवलेलं आहे. फळं भाज्या उत्पादकांसाठी विशेष योजना सुद्धा या कृषी अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळतील. तसंच लक्षद्वीप आणि अंदमानमध्ये मत्स्य बोर्ड सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे. या निमित्तानं मत्स्य बोर्डाची स्थापना होते. कापूस उत्पादकता वाढवण्यावर सुद्धा विशेष लक्ष देण्यात येणार आहे. नगदी पीक आहे कापूस, त्यासाठी हे मिशन. बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना. मखाना हा भाजी आणि अन्य उपाहारांसाठी सुद्धा वापरला जातो. शेतकऱ्यांची क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाख रुपये करण्यात येणार आहे. 7 कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड देण्यात येईल. या कृषी क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या घोषणा आपण पाहतोय. तर आसाममध्ये युरिया प्रकल्पही उभारला जाणार आहे. आणि यानंतर बघूया आरोग्य क्षेत्रात मेडिकलसाठी 5 वर्षात 75,000 जागा विविध ठिकाणी भरल्या जातील. जिल्हा रुग्णालयात एका वर्षात 200 कॅन्सर डे केअर सेंटर सुद्धा उभारली जातील. कॅन्सरच्या औषधांवरील करमुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयात कॅन्सर ट्रीटमेंट सुद्धा देण्यात येईल. भारतात उपचारासाठी येणाऱ्यांकरता व्हिसा नियमात सूटही दिली जाईल, ज्याचा फायदा मेडिकल टुरिझमसाठी होऊ शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्रॉडबँड सुविधेद्वारे इंटरनेट, ज्याद्वारे टेलिमेडिसिन किंवा थेट बाहेरून डॉक्टरांना त्याला एखाद्या रुग्णाला उपचार करता येतील. अशा प्रकारच्या या योजना. कॅन्सरची औषधं सुद्धा स्वस्त होतील, कारण त्याच्यावरचा कर आता कमी करण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या पाहुण्यांकडे येऊयात. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मिलिंद मुरुगकर, कृषी सामाजिक अर्थतज्ञ. याचप्रमाणे गोपाळ तिवारी, काँग्रेसचे नेते प्रवक्ते, पाशा पटेल, शेतकरी संघटनेचे नेते आणि भाजपचे पदाधिकारी आणि नेते, त्याचप्रमाणे केदार ओक, जे शेअर बाजार तज्ज्ञ आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी गोपाळ तिवारींपासून सुरू करेन, कारण मगाशी अचानक आपल्याला ब्रेकिंग बातमीकडे जावं लागलं. गोपाळ तिवारीजी, तुम्ही यातल्या कृषी क्षेत्राबद्दल बोलत होता. प्रसन्नजी, बिलकुल अगदी त्यावर खरं आमूलाग्र बदल किंवा ती धोरणं राबवायला पाहिजे होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवर आपण किती अंमलबजावणी केली हे आत्मचिंतनाचा विषय आहे. क्रेडिट कार्ड देऊन त्यांना अशा पद्धतीने कुठं शेतकऱ्यांना त्यांचं बर्डन कमी करा. बियाणं, शेतीची अवजारं, खतं, फर्टिलायझर यांच्यावरचे जीएसटी नाहक जो आहे तो कमी करा. त्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून द्या. निर्यातीचं धोरण कायमस्वरूपी त्यांच्या सुसंगत ठेवा आणि त्यांच्याशी बोलणी करा ना. त्यांना अशा पद्धतीने आंदोलन चिरडून टाकण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं कर्ज माफी केली होती त्यावेळेला पी चिदंबरम असताना 70,000 कोटीचं. असं कुठल्याही पद्धतीचं रिलीफ हे सरकार देत नाही. आणि वरवर आभासात्मक काही उपाय योजना आहेत, पण त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना पोहोचतोय. महत्वाचं अजून मध्यमवर्गीय जर सोडलं तर मोठा क्रयशक्ती वाढवण्याकरता जे आहे, जे 7-8 लाख ज्यांचं उत्पन्न आहे ते इन्कम टॅक्स पूर्वी भरत नव्हते, आता नाही. परंतु त्या 7-8 लाख मध्ये त्यांच्या खर्चामध्ये त्यांचं रोजचं बिस्किटचा पुड्यापासून तर प्रत्येक गोष्टी जर आणायला गेल्या तर त्यांचा जीएसटी किती जातो? अशा गोष्टींवरचा जीएसटी कमी का करत नाही? तुम्ही बाहेरची गुंतवणूक, ठोस गुंतवणूक का नाही भारतात आणत? त्याच्यावर काय प्रयत्न केले गेले? काही केले गेले नाही. डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट, एफडीआयचं प्रमाण किती आहे भारतात? कुठं काय? ज्या पद्धतीवर ह्या नागेश्वर सरांनी जो फोकस केला गेला त्याच्यापासून ह्या घोषणा वेगळ्याच आहेत. म्हणजे त्याच्यावर खरं तर काहीतरी झालं पाहिजे होतं. इन्व्हेस्टमेंट, रोजगार वाढ हे व्हायला पाहिजे. बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे.
प्रचंड वाढलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या लोकांना, नवीन तरुण पिढीला रोजगार कसा देणार? प्लॅनिंग कमिशनचं महत्व मी तुम्हाला सांगतो. तुम्ही प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलं. आरोग्य सेवा आणि शिक्षण ह्या आपल्या मूलभूत गरजा सरकारची बांधिलकी, उत्तरदायित्व आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1000 लोकसंख्येमागे एक सरकारी खाट असत होती. पुण्यात 25 लाखाची लोकसंख्या असताना मी नजरेला आणलं तेव्हा मी एका हॉस्पिटलच्या जागेसाठी जे आंदोलन करत होतो, हायकोर्टाने मला स्टे दिला. कारण 25 लाख लोकसंख्येमागे 2500 बेड सरकारी पुण्या शहरात पाहिजे. अशी प्रत्येक ठिकाणची काही प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून ह्या बाय डिफॉल्ट ज्या काही सुधारणा होत होत्या त्या व्हायला पाहिजेत. त्याच्यावर आपण नीती आयोग म्हणजे काय, नीती ठरवणं. पण प्लॅनिंग कमिशनचं महत्व वेगळं आहे ना. बाय डिफॉल्ट ज्या डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरची जी उभारणी व्हायला पाहिजे ती काय, तुम्ही फक्त आयुष्यमान विमा योजनेचं केलं की त्या पेशंटला त्या विमा योजनेच्या हवाली बरं. केलं की ठीक झालं, आहे. असं होत नाही आपलं. ठीक आहे. मला पाशा पटेलजी, आपला हा कार्यक्रम हनुमंत पवारही बघतायत, तेही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी तुमच्यासाठी प्रश्न मला पाठवला आहे. तेलबिया आयात धोरण सातत्यानं भारतीय शेतकऱ्यांना मारक ठरतंय. पाम तेल, सोया तेल असो, तेलबिया उत्पादकांना हमीभाव नाही, खरेदी व्यवस्था विस्कळीत. हेच डाळींबद्दल अर्थसंकल्पात घोषणा कालबद्ध नियोजनाची, मात्र ती दरवेळा होत असते. मुद्दा असा आहे की तेलबिया डाळी हमीभाव वाढला का? खरेदी व्यवस्था मजबूतीसाठी काय करणार? यावर काहीही ठोस मार्ग का नाही? काय उत्तर आहे आपल्याकडे? नाही, आता 5 वर्ष डाळी केंद्र सरकार खरेदी करणार, MSPनं खरेदी करणार, ही जी घोषणा केलेली आहे ना, त्याचबरोबर आता शेतकरी उत्पादक कंपन्याचं जाळं ज्या पद्धतीनं तयार झालेलं आहे, पहिलं ते नव्हतं, आता ते तयार झालेलं आहे. आता ते डेव्हलप होऊ लागलेलं आहे की रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा रूप एका दिवसात काही होणं शक्य नाही. मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीनं यावर्षी एक गोष्ट चांगली दिसली आपणाला. समजा फक्त आता माझ्या जिल्ह्यामध्ये 10,000 शेतकरी आहेत, म्हणजे 10,000 आडते आहेत. शेतीमाल खरेदी करण्यासाठी जे आडत असतात, एका बाजूला 10,000 आडते आहेत आणि एका बाजूला सरकारी खरेदीचे 52 केंद्र आहेत. फरक तर पडणारच आहे. याच्यामध्ये आता की ह्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ना, त्यांना खरेदीचे अधिकार अजून जास्त लोकांना द्यावे लागतील. म्हणजे सिस्टीम तयार झाली का? सिस्टीम तयार झाली. आता त्याच्यामध्ये थोडं हे जर आधुनिकता जर काही जर आणली गेली आणि संख्या वाढवली गेली तर आमची हीच भूमिका आहे की संख्या वाढलीच पाहिजे. खरेदी संख्या वाढल्याशिवाय, आणि आता जर सरकार 5 वर्ष जर हमी भावानं सगळ्या वस्तू जर खरेदी करणार असेल, असं जर असेल, एकतर आपण आत्मनिर्भर नाही, ह्याचा अर्थ आपण आत्मनिर्भर होणार आहोत असं सांगितलं गेलं. म्हणजे आपण आत्मनिर्भर नाही, आपल्याला परदेशातून आणावंच लागतं. आणि मग परदेशातून आणत असताना आणलेलं धान्य आणि आपल्या देशातलं धान्य ह्याच्या दोघांच्या किमतीमध्ये थोडं फरक राहावा लागला, थोडं खालीवर होऊ लागलेलं आहे. आणि मग या गोष्टी खालीवर ज्या होऊ लागलेल्या आहेत त्या आमच्या परीनं जिथं जिथं ऐकलं जातं तिथं आम्ही सांगायचा प्रयत्न करू लागलेले आहोत. पवार साहेब, आम्ही इथं बसलोत, एवढ्यासाठी बसलोत की तुमची वकिली करायला बसलोत. आता जोशी साहेबांनी मला काय सांगितलं, विरोधात बी तुम्ही, सत्तेत बी तुम्हीच, खुर्चीवर बी तुम्हीच, आयोगाचे अध्यक्ष बी तुम्हीच. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय? आम्ही बोलतो म्हणजे आम्हाला समजते म्हणून बोलतो, आणि आम्हाला समजते म्हणून इथं बसवले, आणि आम्हाला बसवले कशासाठी? सांगायसाठी बसवले. त्याच्यामुळे कानात सांगणं काय, जाहीर सांगणं काय, सांगायचं काम आहे, आम्ही सांगणार. याच्याबद्दल अजिबात दुमत असायचं कारण नाही. तुमच्या म्हणजे आमचं किती ऐकलं जाईल ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सांगणं आम्ही सोडत नाही. सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. ठीक आहे. मला मिलिंद मुरकरांकडे जातो आणि त्यानंतर मला काही इतर धोरणांबद्दल केदार ओकांकडे पण जायचं. मिलिंद मुरकरजी, तुमचा मुद्दा. मला या ठिकाणी एक महत्त्वाचा, म्हणजे मला वाटतो तो महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की ह्या बजेटच्या आधी काही महिन्यापूर्वी सिच्युएशन असेसमेंट सर्वे केंद्र सरकारनेच प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये खूप एक आपल्याला कदाचित नवीन वाटणारी माहिती आली. जे शेतकरी, म्हणजे आपण म्हणतो की आज देशामध्ये धान्याचं उत्पादन जे आहे ते आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, पण इतर गोष्टी ज्या आहेत, म्हणजे डाळी आहेत किंवा भाजीपाला आहे किंवा फळं आहेत, यांची मागणी वाढती आहे, दूध आहे, अंडी आहेत वगैरे, पण ते उत्पादन तेवढ्या प्रमाणात नाही आणि शेतकऱ्यांनी डायव्हर्सिफाय व्हायला पाहिजे. त्यांच्यामुळे त्यांचं मिळकत देखील वाढणार आहे. ते याच्यामध्ये एक महत्त्वाचा सिच्युएशन असेसमेंट सर्वेमधला निष्कर्ष असा आहे, आणि जो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, की डायव्हर्सिफिकेशनमध्ये धान्य सोडून इतर पिकांकडे वळण्यामध्ये एक जोखीम असते, कारण तुम्हाला जास्त भांडवल लागतं वगैरे गोष्टी असतात.
पण ती जोखीम कोण पत्करतंय देशामध्ये आज, तर असं दिसतं की कमी जमीन धारणा ज्यांची आहे ते लोक हे जोखीम पत्करतायत. आणि त्याच्यातही केंद्र सरकारच्या सिच्युएशन असेसमेंटचा सर्वेचा मुद्दा असा आहे की त्याच्यातही मागास वर्गातले म्हणजे जातीयदृष्ट्या मागासवर्गीय लोक ही जास्त म्हणजे कमी जमीन आहे आणि ते लोक ही जोखीम जास्त घेत आहेत आणि जास्त जमिनीचा आकार असणारे लोक अजूनही अन्नधान्यामध्ये गुंतून पडलेले आहेत. त्यामुळे ही जी डायनामिझम जो दिसतोय आपल्याला या छोट्या शेतकऱ्यांमध्ये दिसतोय आणि त्यांना सहाय्यभूत होईल म्हणजे हे प्रामुख्याने केंद्रभूत करून की असे शेतकरी आहेत जे जोखीम घेऊ इच्छित आहेत आणि डायव्हर्सिफिकेशन होऊ शकतंय, तर तिथे ती जी मदत व्हायला पाहिजे त्याची देखील जाणीव मला दिसली नाही. अर्थात हे म्हणत असताना मी मान्य केलं पाहिजे की कारण ह्या घोषणा कशा आहेत 106 जिल्हे किंवा असं जिल्हा स्पेसिफिक आहेत, त्यामुळे आपल्याला डिटेल्स मलाही माहित नाही ते कशा प्रकारे करणार आहेत. पण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपला लहान शेतकरी जो आहे त्याची डायनामिझम जो दिसतोय आपल्याला ऑलरेडी त्याला आपण एनकरेज कसं करू हा फोकस या चर्चेमध्ये असायला पाहिजे, या पुढच्याही धोरणामध्ये असायला पाहिजे होता. बरं, केदारोकांकडे जाण्यापूर्वी बहुधा मिलिंद यांना पाशा पाटीलांना काहीतरी बोलायचं आहे. बोला पाशाशी. मिलिंदजी, एक गोष्ट लक्षात घ्या, उच्च पिकाचे उत्पादन देणारे प्रतिकारक्षम आणि हवामान बदल अनुकूल वाण विकसित करण्यासाठी मिशन राबवणार. म्हणजे हे जे शब्द आहेत, तुम्ही माझे मित्र आहेत म्हणून मी तुम्हाला सांगलेलं आहे की तुम्ही जे विज्ञान आणि आत्तापर्यंत का बियाण्यामध्ये विज्ञान नव्हता का असा तुम्ही जो शब्द वापरला होता, म्हणून तुम्हाला मी सांगलेलो की यावेळेस मी जे ऐकलं, जेवढं ऐकलं तेवढं तुम्हाला सांगितलं आहे. मला वाटतं की मला जेवढा आनंद झाला तेवढाच तुम्हाला सुद्धा या विषयातला आनंद झाला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून तुम्ही मला जे प्रतिप्रश्न उपस्थित केला होता त्यासाठी मी वाचून दाखवलं. मला असं वाटतं की त्याच्यावर तुम्ही रिॲक्शन दिलं तर मला आनंद वाटेल. मला असं वाटलं की ते बायोटेक्नॉलॉजी वगैरे असा काय उल्लेख नाहीये पाशा पटेल त्याच्यात. अहो साहेब, विज्ञान तिथे होतं आणि ड्रॉट टॉलरंट रेझिस्टन्स व्हरायटी. मिलिंदजी एक गोष्ट समजून घ्या, शब्दशः अर्थ काढण्याच्या भानगडीत पडू नका. जायचंय कुठं ते बघा, रस्ता व्यवस्थित आहे, कशा पद्धतीने जायचं नका सांगू. मी तुम्हाला आता मी तुम्हाला ही चर्चा संपली ना, मी खरं काय ते तुम्हाला फोनवर नंतर सांगा. परंतु आज तुमच्या मनात माझ्या मनात जो विषय आहे तो विषय आता अजेंड्यावर आलाय म्हणून मला आनंद वाटलेला आहे. आणि मला असं वाटलं की म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काही बजेटमध्ये मी तुमच्या घरी बसून हे आनंद हे आपण एका ह्याच्यावर बघितलेली गोष्टी आहेत. काही गोष्टी म्हणजे तुमचं काही गोष्टी तर तुमची माझी एक वाक्यता आहे ना, म्हणून आजच्या बजेटचं काही होईल परंतु या गोष्टीवर तुमची माझी एक वाक्यता असली पाहिजे असं मला वाटतं. तुमचं अंतकरण मला माहिती आहे, तुमची विचार करण्याची पद्धत मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणणार आहे. बोला, काही मुद्दे मांडायचे तुम्हाला मिलिंदजी? कोणाला नाही मला मान्यता सांगा तुम्ही या संदर्भामध्ये मी जो नाही मान्यता नाही, पाशा पटेल जे म्हणतात तो छोटा मुद्दा आहे, पण त्यात त्यांनी बायोटेक्नॉलॉजी जीएम टेक्नॉलॉजी असं काही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे विज्ञान कोणत्या प्रकारे विज्ञान मला मिलिंदजी असं सांगा, आपल्याला पाशा पटेलांना स्पेसिफिक प्रश्न विचारता येईल असे 3 ते 5 मुद्दे सांगा, टॉप 3 प्रायोरिटीज जे आता भारतीय कृषी क्षेत्रासाठी कोणत्याही माध्यमातून. जसं की मला आता हनुमंत पवारांचा मेसेज आला की किसान क्रेडिट कार्ड वरती 10 लाख कोटी रुपयांची थकबाकी आपलाच आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. अशावेळी 3 लाखाची मर्यादा 5 लाख करून काय फायदा आहे? हा एक मजबूत बंदिस्त मुद्दा आहे. असे मला 3 ते 5 मुद्दे सांगा ज्यावरती आपल्याला पटेलांना विचारता येईल. आणखी कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात? मला वाटतं 3 ते 5 नाही मला असं म्हणायचंय की याच्यामध्ये जर तुम्ही आर्थिक सर्वेक्षण अहवाल पाहिला त्यांचा कालच प्रकाशित झाला, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं हमी भावाद्वारे आम्ही शेतीमालाचे भाव हे चढे ठेवू शकलो आणि मग शेतीचा वृद्धी दर कसा वाढला असं त्यांनी म्हटलं. हमी भावाची खरेदी किती पिकांची होते? गहू, तांदूळ आणि मध्ये डाळींची काही प्रमाणामध्ये होते आणि तरी सुद्धा हे सरकार असं क्रेडिट कसं काय घेतं? हमी भावामुळे आम्ही धान्याचे शेतीमालाचे भाव वाढवले. तर हे मला पाशा पटेल समजावून सांगतील, नाही त्यांना सांगता येणार, पण मी मुद्दा म्हणून उपस्थित करतो. दुसरं म्हणजे आम्ही यापुढे शेतीमालाच्या निर्यातीवर बंधन टाकणार नाही आणि बंधन टाकलं तर आम्ही त्याचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना थेट रकमेच्या साहाय्याने देऊन टाकू. असं का नाही आता म्हणायचं की तुम्हाला जर डेफिशियन्सी पेमेंट सारखी सिस्टीम देता येते की या भावाला झाल्यानंतर तुम्ही जर निर्यात बंदी टाकली
तर जे भाव पडणार आहे तो डिफरन्स तुम्ही शेतकऱ्यांना दिला पाहिजे. तुम्ही ग्राहकांसाठी म्हणून हे निर्यात बंदी हे लादणार असाल तर आता तुमच्याकडे थेट इन्कम ट्रान्सफरची स्कीम आहे ना, आता तुम्ही देताय ना आता, तर मग तुम्ही अशी सिस्टीम का नाही आणत आहे? आणि असं का आश्वासन नाही की आम्ही निर्यातीवर बंधनं टाकणार नाही, असं आलं पाहिजे. आणि टाकलं तर नुकसान भरपाई आम्ही भरून देऊ, असं कोणतंही वचन नाही. असं का नसावं याच्यामध्ये, हा माझा प्रश्न आहे त्याच्यावर. मी आता थोडासा मध्यमवर्गीय आणि इतरांच्या म्हणजे ज्याला आपण शहरी इंडिया भारत दोन्हीकडचं विश्लेषण आपण करायचा प्रयत्न करतो. मी आता केदारजी तुमच्याकडे येतो. अशा कोणत्या अपेक्षा होत्या की ज्या पूर्ण होणं किंवा त्या दिशेने पावलं तरी पडतायत किंवा पडलेली नाही आहेत, आणि या बजेटबद्दलची तुमची आता धारणा काय वाटते तुम्हाला, हे विश्लेषण सगळं समोर आलं? मी आता खरं मला फ्रँकली सांगतो, एवढं शेतीतलं फारसं कळत नाही, पण आता एकंदरीत जी काय चर्चा बघतोय तर अगदी महाराष्ट्राचं जरी आपण आता एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रातली सगळी शेती जमीन ओलिताखाली आणायची म्हटलं तरी याला बरीच वर्ष जातील, विच इज हायली इम्पॉसिबल की ती 1-2 वर्षात होईल. त्यापेक्षा मला असं वाटतं की या नवीन टेक्नॉलॉजीचा जे आपण आज चंद्रयान सोडलं नवीन तर आपण ॲग्रिकल्चर सेक्टरला हळूहळू सर्व्हिस इंडस्ट्रीच्या अंडर का आणत नाही की जेणेकरून त्यांना नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा देता येईल. कारण मी कधी वाचनात असं ऐकतो की एखादं प्रोडक्शन हवं असेल तर सगळे शेतकरी तेच उत्पन्न काढायला लागतात आणि मग ते एक्सेस होतं आणि मग त्यात त्यांना नुकसान होतं. मग आपल्याकडे अशी एखादी सामाजिक योजना किंवा यांच्या संघटना आहेत त्या अशा गाईड का करत नाहीत त्यावेळेला की बाबा तुम्ही सगळेच शेतकरी जे एकत्र प्रोडक्शन जे एकच काढतात ते न काढता जशी रिक्वायरमेंट असं काढत जा की जेणेकरून नुकसान कमी होईल. आणि म्हणजे आम्ही आता टी व्हीवर बघतो ना, आम्ही सगळे मुंबईत राहणारे लोक आहोत, पण ज्या वेळेला कधी यांना आर्थिक नुकसान आणि ते नक्कीच दुःखदायक आहे. पण अशा ते दूध रस्त्यावर टाकतात किंवा धान्य रस्त्यावर टाकतात, टॅमॅटो हे त्यांनी टाकू नयेत, कारण की ते त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्र आहे. तरी त्यांना माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की कसं असतं ते तुम्हाला तो ब्लडी फ्रायडे वगैरे कसा तो शब्द वापरल्याशिवाय तीव्रता कशी लक्षात येत नाही ना. ब्लडी फ्रायडे, ब्लडबाथ ऑन वॉल स्ट्रीट, काय दलाल स्ट्रीट, तसं ते तुमच्यापर्यंत शहरी इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी ते सगळं दूध बीध ओतलेलं म्हटल्यानंतर ती जी जाणीव तुमच्यापर्यंत येते, अरे हे लोक काहीतरी आहेत, तिकडे लक्ष जातं, त्यासाठी ते केलं जातं. एक लक्षात घ्या केदारजी, आपण ते कन्झ्युमर आहोत, आपण कन्झ्युम करतो, उपभोग घेतो, ते बनवणार आहेत, त्यांचा त्रास जास्त आपल्यापेक्षा 1000 पटीने जास्त आहे. त्यामुळे ते फक्त आंदोलनाचा एक शास्त्राचा भाग आहे, तो वेगळा मुद्दा ठरेल. मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपण चर्चा आणखी पुढे नेऊया. पाहत राहा पुढारी न्यूज.